नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल, तुम्ही नक्कीच एन्जॉय करत असाल आमचे पॉडकास्ट. तर कमेंट करून सांगत जा काही इम्प्रूव्हमेंट असेल, काही असेल तर. आणि पुन्हा एकदा अनाऊन्स करते की आपले व्हिडिओज दर गुरुवारी दुपारी 12 वाजता येणार आहेत. आणि आजचा आपला विषय असा असणार आहे, फार ट्रेंडिंग असा विषय आहे. आजकाल सगळ्यांना स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे सगळ्यांनाच. ऑब्व्हियसली पैसे कमवायला कुणाला आवडत नाही. आणि त्याच्यात जर आपल्याला कुणाची एक्सपर्टीज मिळाली, काही सल्ले मिळाले, तर त्याहून चांगलं काहीच नाही. आता माझ्यासोबत आहे माझी को होस्ट आणि माझी मैत्रीण. मी तिला सांगते तिचं इंट्रोडक्शन द्यायला आणि नंतर आम्ही भेटवणार आहोत तुम्हाला आमच्या गेस्टला. नमस्कार, मी प्रिया सदार. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा सांगा, म्हणजे त्याच्यावर आम्ही इम्प्रूव्हमेंट पण करू आणि तुम्हाला अजून जो विषय आजचा आहे त्याच्याबद्दल अजून तुम्हाला खूप छान माहिती पण देऊ. ऑल राईट. सो आपण आता आपल्या गेस्टला भेटणार आहोत आणि आज आपल्या सोबत आहेत मिस्टर अमोल ठकनाईक सर आणि ते आहेत स्टॉक मार्केट एनालिस्ट. ओके, तर त्यांचं इंट्रोडक्शन आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. त्यांचे क्वालिफिकेशन, सर्टिफिकेशन्स आणि ते सगळं आपण त्यांनाच विचारूयात. नमस्कार सगळ्या व्ह्युअर्सला माझा नमस्कार तुमच्या. माझं नाव जसं तुम्ही सांगितलंय अमोल. जवळपास 2004 पासून मी स्टॉक मार्केटमध्ये करतोय, म्हणजे काम करतोय किंवा माझं करिअर झालंय. 2000 जवळपास 20 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. माझी सुरुवात जी झाली ती 2004ला झाली, ज्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा इन्शुरन्स जेव्हा आले होते आणि इन्शुरन्समध्ये जेव्हा प्रायव्हेट सेक्टर या याच्यामध्ये आलं होतं, HDFC लाईफ इन्शुरन्स आलं होतं आणि तेव्हा युलिप नावाचे फंड्स क्रिएट झाले होते आणि तेव्हापासून मी त्याचा एजंट झालो. आणि त्यानंतर माझं थोडंसं तिथनं त्यामध्ये काय म्हणतात की एक प्रवास सुरू झाला किंवा मला तो इंटरेस्टिंग टॉपिक वाटला. त्यानंतर मी माझं MBA इन फायनान्समध्ये केलं. फायनान्समध्ये MBA करत असताना त्याच्यामध्ये एक समर इंटर्नशिप असतो आणि ते समर इंटर्नशिप करताना मला पुण्यामध्ये ग्लोब कॅपिटल मार्केट नावाचं एक ब्रोकिंग फर्म आहे. त्या ब्रोकिंग फर्ममध्ये मी जवळपास 2 महिने तिथे समर इंटर्नशिप केली आणि त्यानंतर मग तो इंटरेस्ट आणखी वाढत गेला. त्यानंतर मग त्या सिच्युएशनला मला माहीत झालं की मला करिअर कुठे करायचं आहे, तर मला करिअर करायचं आहे स्टॉक मार्केटमध्ये. मग माझं ॲक्च्युली एज्युकेशन हे शेगावमधनं झालं आहे. शेगावमधनं मी MBA केलेलं आहे. तिथे त्या काळी तर स्टॉक मार्केटबद्दल कोणाला तेवढं काही नॉलेज पण नाही आणि त्यापर्यंत तेवढं म्हणजे इन्फॉर्मेशन पण नव्हती. परंतु मी ते एका ब्रोकिंग कंपनीसोबत जोडल्यामुळे मला माहित झालं मला काय काय करायचं आहे. मग त्यावेळीच मी सगळ्यात पहिले त्यावेळी NCFM नावाचे सर्टिफिकेशन होते, आता ते NISM सर्टिफिकेशन. NCFM सर्टिफिकेशन मी MBA सुरू असतानाच माझे 2 सर्टिफिकेशन तेव्हा क्लिअर केले, एक इक्विटी आणि दुसरं डेरिव्हेटिव्ह. आणि मेनली मी अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये होतो आणि बाय लक आम्हाला जे स्पेशलायझेशनमध्ये 4 सब्जेक्ट जे होते ते स्टॉक मार्केट रिलेटेड होते. त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह, इक्विटी, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, सिक्युरिटी अनालिसिस या प्रकारचे मेजर सब्जेक्ट होते. म्हणजे आता ज्या प्रकारे लोक ऑप्शन्स वगैरे करतात ते आम्ही मॅथमॅटिकल आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्यामुळे मी ते दोन्ही सर्टिफिकेशन केले. मग त्यानंतर मग माझा प्रवास सुरू झाला, पहिले ॲज अ ॲडवायझर म्हणून एंजल ब्रोकिंग लिमिटेडमध्ये. त्यानंतर मग तो प्रवास समोर गेला त्यानंतर शेर खान, त्यानंतर मोतीलाल ओसवाल, त्यानंतर कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड आणि माझी शेवटची कंपनी होती मोनाश नेटवर्क कॅपिटल. याच्या सगळं प्रवासासोबत माझ्याकडे NISM सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट 2012ला मला NSE ॲज अ मार्केट प्रोफेशनल म्हणून सर्टिफिकेशन केलं होतं आणि अदर सर्टिफिकेशन म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज अँड ऑल असे बरेचसे सर्टिफिकेशन माझे ऑलरेडी झालेले. सरांनी आता इतकी छान इन्फॉर्मेशन आपल्याला दिली, म्हणजे सर्टिफिकेशन सरांचे सांगितले, एज्युकेशन सरांचं सांगितलं आणि आता एवढं आपण स्टॉक मार्केट बद्दल म्हणजे हा शब्द वापरतोय. तर मला असं वाटतं पहिले आपण आपल्या प्रेक्षकांना स्टॉक मार्केट म्हणजे काय हे सरांकडनं आपण थोडंसं त्याच्याबद्दल एक रिव्ह्यू आपण घेऊ आणि सरांना विचारू की स्टॉक मार्केट म्हणजे काय. बघा, स्टॉक मार्केट म्हणजे आपण मार्केट हा शब्द नेहमी बघतो. आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मार्केटला जात असतो. तुम्ही कापड मार्केट बघताय, तुम्ही सराफा मार्केट बघताय, तुम्ही वेगवेगळे मार्केट बघताय. त्याच प्रकारे तुम्ही कापड मार्केटमध्ये काय करता, तुम्ही सराफा मार्केटमध्ये काय करता. तर तुम्ही सराफा मार्केटमध्ये काय करता, तुम्ही जाता गोल्ड घेता किंवा गोल्ड विकता. त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये जिथे तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स
किंवा त्यालाच दुसरं नाव स्टॉक आहे, त्यालाच तिसरं नाव इक्विटी आहे. म्हणजे एका बाळाचे 5 नाव असतं, त्या प्रकारे याचे पण वेगवेगळे नाव आहे. ओके, तर त्यालाच आपण काय म्हणतो, की त्यालाच आपण स्टॉक मार्केट म्हणतो. ज्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स किंवा स्टॉक तुम्ही बाय करता, किंवा तुम्हाला जेव्हा वाटतं त्याचं किंमत वाढणार आहे तेव्हा तुम्ही विकता किंवा घेता, याला आपण स्टॉक मार्केट म्हणतो. इन शॉर्ट टर्म मध्ये मी तुम्हाला एवढं सांगतोय. सो पुढचा प्रश्न खूप महत्वाचा असणार आहे, की आजकाल आपण बघतोय की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की खूप जास्त रिस्क आहे ह्याच्यामध्ये, किंवा बरेच जण याला असाही शब्द वापरतात की हा सट्टा जुगार आहे, म्हणजे झालं तर झालं पॉसिबल, नाही तर नाही. तर हे याबद्दल आपले सर काय म्हणतात ते आपण त्यांना विचारूयात. बघा, स्टॉक मार्केट मध्ये आजकाल जुगार म्हणण्याचं रिझन काय, कारण की लोकांना अजून पण स्टॉक मार्केट बद्दल प्रकारच माहित नाही. स्टॉक मार्केटमध्ये 3 प्रकार आहे मेनली. वन इज अ इक्विटी, ज्याला कॅश पण म्हणतात, दुसरं डेरिव्हेटिव्ह मध्ये एक फ्युचर म्हणतो, आणि तिसरं ऑप्शन. आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला जर इथनं नाशिकला जायचं असेल तर तुम्हाला किती वेळात जाणे म्हणजे आवडेल? 5 तासात आवडेल, 8 तासात आवडेल, किंवा 2 तासात आवडेल? नक्कीच तुमचा आन्सर 2 तासात असेल. ओके, कारण की सगळ्यांना लवकर जाणे आवडतं. तसं स्टॉक मार्केटमध्ये जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला किती लवकर पैसे, 10% आवडेल, 20% आवडेल, 100% आवडेल, तर नक्कीच तुम्हाला 100% आवडेल. मग या सिच्युएशन मध्ये सगळ्यांना तेच आवडतं, सगळ्यांना फास्ट जायचं आहे. तर मला, जर तुम्ही नाशिकला 2 तासामध्ये जाणार असाल तर तुमची रिस्क किती आहे? 100% आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं ऍक्च्युली कसं आहे की ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे. तुम्ही तिथे जायच्या आधी तिथे पोहोचाल की नाही हे तुम्हाला माहित नाही. त्यामुळे मार्केटमध्ये जसं जास्तीत जास्त लोक आज पण ऑप्शन ट्रेडिंग करतात. आणि जेव्हा पण तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा, तुम्हाला सगळ्यात पहिले एक रिस्कचं डिस्क्लोजर येतं. तिथं सेबी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा याच्यामध्ये 90% लोक लॉसमध्ये आहे. मग का बरं तुम्ही, म्हणजे जेव्हा आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेटमध्ये आपण बघत नाही की क्रिकेटवाला पहिल्या बॉल पासून 6 मारतो का? तो 1 रन काढतो, 2 रन काढतो, 4 काढतो, 6 काढतो. स्टॉक मार्केटमध्ये कोणी रिस्क पाहिजेच नाही, सगळ्यांना प्रॉफिट पाहिजे. म्हणजे अपोजिट कोणी विचारच करत नाही. अपोजिट जो विचार करेल, जो स्पेसिफिकली रिस्कचा विचार करेल की बाबा मला इथे जर 100% भेटणार असेल तर माझे 100% जाऊ शकतात. जितक्या फास्ट पैसे बनवाल तितका फास्ट तुमचा पैसा जाणार, आणि जितका स्लो बनवाल तितका जाण्याचे चान्सेस कमी असेल. तर हा आहे, जर तुम्ही त्या प्रोडक्टमध्ये जास्त काम करताय मग तुम्हाला लगेच, म्हणजे त्या आपण म्हणतोय की क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल तुम्ही 6 मारत असाल तुमचे आउट लगेच होणार तुम्ही. परंतु जर तुम्ही एक एक रन करून, म्हणजे आपण इक्विटी स्टॉकमध्ये स्लो बट स्टेडी, इक्विटीमध्ये तुम्ही एक एक रन करून थोडेसे अमाऊंट म्हणजे जमा केले, त्यानंतर त्याच्यामध्ये रिस्क घेतली, तर तुमची सेंचुरी होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणार आणि तुम्हाला हा स्टॉक मार्केट आवडेल. परंतु जास्तीत जास्त लोक आज पण ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतात, कारण की सगळ्यांना आवडतं फास्ट मनी. कारण की जेवढं फास्ट मनी, जसं मी म्हटलं की फास्ट मनी जितक्या लवकर येणार तितक्या लवकर तो फास्ट मध्ये जाणार पण. म्हणून याला लोक सट्टा का बरं म्हणतात? तुम्ही कोणालाही विचारा, ज्या ज्या लोकांनी सट्टा म्हटलेला आहे, ज्या ज्या लोकांनी, समजा कोणी आत्महत्या केली आहे, कोणाचं हे आहे, त्याला तुम्ही विचारा तुम्ही काय केलं बाबा, तुम्ही स्पेसिफिकली स्टॉक मार्केटमध्ये काय केलंय, हा क्वेश्चन विचारा कोणी तुम्हाला सांगत असेल. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 99% लोकांचा आन्सर येईल फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेडिंग केलं. ओके, ते हाच क्वेश्चन जेव्हा तुम्हाला इक्विटीमध्ये तुम्हाला काय प्रॉफिट आहे, काय लॉस आहे, तुम्हाला 99% लोकांचं एक आन्सर येईल की मला लॉस नाही आहे म्हणून ऍक्च्युली. तर हा लोकांना ज्या प्रकारे आजकाल चालू आहे की लोकांना आजकाल रेफरन्समुळे, आता माझ्याकडे बरेचसे स्टुडंट येतात, वेगवेगळ्या प्रकारचे येतात, त्यांचा लॉस वेगवेगळा असतो ऑप्शन मध्ये. आणि मला म्हणजे माझ्याकडे जे आजपर्यंत लोक आले आहे, 99% लोक असे झाले की ज्यांनी ऑप्शन मध्ये लॉस केलेला आहे. आता प्रॉब्लेम त्याचा तोच आहे, कारण की त्यांना सांगणारा जो व्यक्ती आहे त्याचं पण नॉलेज तेवढंच आहे, त्याचंही नॉलेज तेवढंच आहे. त्यांनी ते ऑप्शनच बघितलंय, त्यांनी त्याच्या मित्राला एक ऍप डाउनलोड करून दिलं आणि किंवा ते ऍप ओपन करून दिलं, आणि त्याच्यामध्ये पण रिझन असं आहे की तुम्हाला रेफरन्स कोड काहीतरी भेटतोय म्हणून तुम्ही तुमच्या मित्राला दिलं 100 रुपये. त्यालाही सांगितलं की बाबा हे ऑप्शन खेळ, इथं हा वर गेला की हा वर जातो कॉल, आणि खाली गेला का हा पुट वर जातो, बस एवढंच सांगितलेलं आहे. त्यांना स्टॉप लॉस नसतो माहित, बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात, तो का बरं वर जातो, का बरं खाली जातो, त्यामध्ये बरंच मोठं अनालिसिस आहे त्या याच्यामध्ये. पण लोकांना फक्त ते एवढंच माहिती आहे, हा वर गेला का वर, आणि ग्रीन कॅन्डल दिसली का वर जाणार, रेड कॅन्डल दिसली का खाली जाणार. हा म्हणून
तुम्ही सट्टा करताय तर मग तो सट्टाच होणार ना. ऍक्च्युली तुम्ही ट्रेडिंग कसं करताय, तुम्ही त्याला एक गॅमलिंग सारखं करताय, मग तो गॅमलिंग आहे. तुम्ही गॅमलिंग कराल तर गॅमलिंग आहे, पण तुम्ही अनालिसिस करून जर व्यवस्थित त्याचं वेगवेगळे प्रोडक्ट यूज करणार, जसं मी म्हटलं, तुम्ही इक्विटी, फ्युचर आणि ऑप्शन या तिन्ही याचा जर तुम्ही मिक्स करणार असेल आणि याचं व्यवस्थित तुम्ही अनालिसिस, जसं 1 रन 2 रन आणि चौका 6 असं मिक्स कराल. गाडी चालवताना तुम्हाला नाशिकला जायचं आहे तर 120 ची स्पीड, 30 ची स्पीड, 60 ची स्पीड सगळी मिक्स कराल. तुमची रिस्क, रोड सपाट आहे, स्पीडने चालवा, रिस्क फॅक्टर. सगळ्यात पहिले माझा पैसा किती जाणार याच्यावर विचार करा. पैसा कमी रिस्क घ्या, जास्त प्रॉफिट, व्यवस्थित रिस्क त्याला रिस्क रिवॉर्ड रेशो आपण 1:2 म्हणत असतो ऍक्च्युली मोस्टली. तर प्रत्येक वेळा बघा की माझा रिस्क, माझे 500 रुपये जाणार असेल तर 1000 रुपये आले पाहिजे, ठीक आहे. नाही तर माझे 1000 जाणार आणि येणार 100 रुपये, त्याच्यात काही फायदा नाही. दॅट इज अ गॅमलिंग. सो बेसिकली स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला खूप पैसा कमवायचा आहे, सो पैसा कमवायचाच या दृष्टीने जर बघायचंय तर तुमच्यामध्ये खूप पेशन्स हवा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला खूप चांगलं नॉलेज हवं. त्यामुळे या फील्डमध्ये जर करायचं असेल तर ऑब्व्हियसली एक्सपर्ट ऍडवाइस घेऊनच आपण पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. आता जसं सरांनी आपल्याला सांगितलं की याचं नॉलेज हवं, आणि मोनिकाने पण म्हटलं की पेशन्स हवा आणि नॉलेज हवं. हे नॉलेज शब्द जेव्हा येतोय तर मला सरांना असं विचारायचं आहे की सर, नॉलेज म्हणजे नेमकं आपण काय करायला पाहिजे? म्हणजे गुगल, युट्यूब, आजकाल भरपूर ठिकाणी याची माहिती अवेलेबल आहे, पण नक्की त्या माहितीवरनं आपण पुढे ट्रेडिंग करायला पाहिजे की या क्षेत्रात जर यायचं असेल तर आपल्याला कुठल्या प्रकारचं नॉलेज घेतलं पाहिजे? हे जर सर थोडंफार सांगू शकाल तर म्हणजे प्रेक्षकांना तेवढी मदत होईल. तुम्ही जर स्टॉक मार्केटबद्दल जर नॉलेज किंवा स्टडी विचार केला तर हा स्टडी समुद्र एवढा आहे. म्हणजे तुम्ही जितकं शिकाल तितकं कमीच आहे. ओके, तर या याच्यामध्ये जितकं तुम्ही स्पेसिफिक नॉलेज घ्यायचा प्रयत्न कराल तितका कमी आहे. परंतु आज पण तुम्ही बघता तर हे नॉलेज सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्ही युट्यूबला जाता तुम्हाला भेटतं, तुम्ही गुगलला जाता तुम्हाला भेटतं, तुम्हाला बुक भेटतं. परंतु ते जे नॉलेज तुम्ही तुटक तुटक घेता, ओके, तर त्या तुटक तुटक मध्ये होतं काय की तुम्हाला नेमकं एखादं गणिताचं म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळं भेटलं तर ते मिक्स करणं सगळं कठीण होऊन जातं ऍक्च्युअली. तर ते नॉलेज तुम्हाला एक चॅप्टर वाईज घ्यावं लागतं. म्हणजे चॅप्टर वाईज म्हणजे सगळ्यात पहिले स्टॉक मार्केट म्हणजे काय, जिथं सुरुवात होतं, मग त्यातले प्रोडक्ट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये अनालिसिस काय आहे, टेक्निकल अनालिसिस आहे, फंडामेंटल अनालिसिस आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फिबोनाची सारख्या वेगवेगळे इंडिकेटर्स आहे जे युजफुल होतात. तर मग या सगळ्यांचं नॉलेजमध्ये एक तुम्हाला असं एक इन्स्टिट्यूशन पाहिजे किंवा एक नॉलेजेबल व्यक्ती पाहिजे की ज्याचा एक्सपिरियन्स स्टॉक मार्केटमध्ये चांगला आहे, ज्याने मार्केटमध्ये सक्सेसफुल केलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी तुम्हाला शिकवलं पाहिजे. नाहीतर मी जर विचार करतो, मी ज्या प्रकारे लोकांना सांगतो की जसं आपण भाजी बनवताना, भाजी बनवायला तुम्हाला काय लागतं, कांदा, टमाटर, तिखट, मीठ आणि तेल, होऊन जातं भाजी. परंतु त्यानंतर त्याला जर तुम्हाला स्पायसी आणि चांगलं बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखी मसाले टाकता. तर स्टॉक मार्केट असंच आहे की स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज जेवढं घ्याल तेवढं कमी आहे, पण तुम्ही जर बेसिक तेवढं घेतलं, तुम्हाला आवश्यकता जेवढी तुम्ही आवश्यकता आहे तेवढं जर नॉलेज घेतलं, त्यानंतर तुम्हाला किती मसाले पाहिजे, किती इन्ग्रेडियंट पाहिजे हे तुमच्यावर आहे ऍक्च्युअली. परंतु यामध्ये जर कोणता स्टुडंट, जर कोणाला याचं शिकायचं असेल तर शिकण्यासाठी त्यांनी स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, मार्केट म्हणजे काय, आणि जी काही गोष्ट त्यांनी शिकलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे. विदाउट प्रॅक्टिस याच्यामध्ये काय नाही होत, याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस येत नाही. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं, नॉलेज हे समुद्र एवढं आहे. ओके, आणि तुम्हाला समुद्र एवढं पाणी नाही प्यायचंय, तुम्हाला पाणी थोडंसं तुम्हाला लागतं तेवढंच प्यायचं. तुम्हाला त्यामध्ये एक 10 लिटर पाणी पाहिजे, 20 लिटरच पाहिजे, आणि समुद्र खूप मोठा आहे. मग त्याच्यामध्ये करायचं काय आपल्याला, ते तेवढंच 10-20 लिटर पाणी काढायचं, त्याला फिल्टर करायचं आणि तेवढंच प्यायचं ऍक्च्युली. तर तुम्हाला ऍक्च्युली तेवढाच स्टडी करायचा आहे, किंवा जो जास्तीत जास्त मार्केटमध्ये सक्सेसफुल स्टडी आहे, जसं ज्याला मी म्हणतो की प्राइस ऍक्शन हा खूप चांगला त्याच्यामध्ये हे आहे. ठीक आहे, इंडिकेटर्स मोस्टली लॅगिंग असतात. इंडिकेटर हा स्टॅटिस्टिकल टूल आहे, कारण की याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल, जेव्हा तुम्ही बंद रूमचं जेव्हा एखादा स्टॅटिस्टिकल डेटा घेता तो बरोबर असतो, पण ज्याच्यामध्ये कंटिन्यू त्या रूम मध्ये येत आहे, मुलं येत आहे किंवा काय होत आहे, तर तो स्टॅटिस्टिकल जो डेटा आहे किंवा मुव्हिंग ऍव्हरेज आहे तो चेंज होतो. म्हणून बऱ्याच वेळा मी लोकांना म्हणतो की इंडिकेटर्स हे 10,000च्या वर आहे. तुम्हाला रोज युट्यूबवर एक जण येतो, एक नवीन इंडिकेटर सांगणार
तुम्हाला वाटणार चला आता हा करू, दुसरा येणार दुसरा. 10,000च्या वर इंडिकेटर तुम्हाला शिकता शिकता आपलं आयुष्य चाललं जातील ऍक्च्युअली. मग ते कामाचं आहे का नाही कामाचं? तुम्हाला प्राइस ऍक्शन लिमिटेड आहे. 25 to 30 प्राइस ऍक्शन आहे, समजा वेगवेगळे चार्ट पॅटर्न आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. याची जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही आणि याच्यासोबत प्रॅक्टिस सोबत तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग हे आवश्यक असतं. आणि सगळ्यात मेन आहे दॅट इज अ सायकोलॉजी. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचंय, सायकोलॉजीची खूप आवश्यकता आहे. नाहीतर मग जसं म्हटलं ना की दॅट तुम्ही घेतलं 1000 रुपयाची इन्व्हेस्ट केली, 100 रुपये झाले, बुक केला, पुन्हा 100 रुपये भेटले, बुक झाला, तिसऱ्यांदा 100 रुपये भेटले, बुक केला, आणि चौथ्यांदा 1000 रुपये झिरो झाले. म्हणजे तुम्ही जे आजकाल रील्स मध्ये बघता, एक गेला आला, दुसरा गेला आला, तिसरा गेला, आणि तिन्ही चालले गेले. तर रिझन काय की तुमची ती सायकोलॉजी, परफेक्ट रिस्क मॅनेजमेंट नाही आहे किंवा ह्या गोष्टी नाही. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. तर हे अनालिसिस मी जे सांगितलं हे फक्त 30% वर्कआउट होतं, 70% सायकोलॉजी वर्कआउट होते. कारण की तुम्हाला त्या समुद्रामध्ये किंवा जे काही तुम्हाला करायचं आहे याला तुम्हाला जर पोहायचं असेल तर तुम्हाला पोहायचं आहे, तिथे दुसरं कोणी येणार नाही ऍक्च्युली. त्या याच्यामध्ये तुम्हाला ते करायचं आहे, म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. आणि जसं म्हणतं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुमचं अनालिसिस व्यवस्थित तुम्हाला अनालिसिस करायचं आहे, जे तुमचे परफेक्ट पॉईंट असतात किंवा ज्या नॉलेजमध्ये किंवा जे टेक्निकल अनालिस्ट किंवा जे पॅटर्न्स आहे जे तुम्हाला चांगल्या प्रकारे जमतं आणि जे जास्तीत जास्त सक्सेसफुल आहे त्याची प्रॅक्टिस करा आणि त्याला गो हेड जा. आणि वन बाय वन याला बिझनेस सारखं वर्कआउट करा. म्हणजे मी सगळ्यांना म्हणतोय की तुम्ही 10,000 पासून सुरू करा. बऱ्याच वेळा असं पण होतं की तुम्ही 10,000 पासून सुरू करता आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून डायरेक्ट 1,00,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करता. 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले, त्याच्यामध्ये रिस्क तुम्ही 1,000 रुपयाची घेतली, 2,000 रुपये आले, तुम्हाला खूप चांगलं वाटतं. परंतु 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले, त्याच्या अगेन्स्ट 10% लॉस झाला, 10,000 गेले, तुमचं एकदम काय होणार, हायपर होऊन जाणार तो. ओके, पुन्हा एकदा जर लॉस झाला ना पुन्हा 10,000चं झालं तुमचं, म्हणजे ऍक्च्युअली कंडिशनच चेंज होऊन जाईल. तर हे सगळं सायकोलॉजीमध्ये येतं, याला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये येतं. ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय नाही जमत. आणि सर आता जसं तुम्ही बोललात की सायकोलॉजी आणि पॅनिक सिच्युएशन किंवा एक फायनान्शियल आपलं थोडंसं कॉन्फिगरेशन, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण कशा मॅनेज करू शकतो? म्हणजे कारण सट्टा आणि जुगार बोलणारे लोक, मला तरी वाटते त्यांच्यामध्ये थोडे पेशन्स कमी असतील कदाचित, किंवा थोडं नॉलेज पण कमी असेल. म्हणून तर ते सिच्युएशन जर टाळायची असेल, नेमकी पॅनिक सिच्युएशन, तर ती कशी टाळू शकते यात थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगू शकता का? बघा, आपण पॅनिक सिच्युएशन, जसं मी मगाशी पण सांगितलं की रिस्क मॅनेजमेंट हे आवश्यक आहे कोणत्याही गोष्टीला. जसं तुम्ही गाडी शिकताना तुम्ही डायरेक्ट हायवेला चालवता का? तुम्ही गाडी शिकताना त्या मैदानावर हे करता. तुम्ही कोणती गोष्ट शिकताना ना ती स्पेसिफिक करता. इव्हन तुम्ही लेडीज आहे, समजा तुमच्या घरी चपाती करायची आहे, तुम्ही चपाती करताना स्टार्टिंगला प्रॅक्टिस केली त्याची ऍक्च्युअली, की असं केलं की पाहुणे आले आणि तुम्ही चपात्या करायला लागला. ओके, तुम्ही तर किती वर्षापासून चपात्या करताना बघताय, परंतु तुम्ही नाही करू शकले म्हणजे त्या गोष्टी. तर या सिच्युएशन मध्ये तुम्हाला मग प्रॅक्टिस कशी करायची? मग सगळ्यात पहिले प्रोडक्ट सिलेक्ट करायचा की ज्या प्रोडक्टमध्ये आपल्याला कमी लॉस होणार. म्हणजे आपण मैदान का बरं सिलेक्ट केलं? कारण की गाडी जर पडली, तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला लागणार नाही. मग सगळ्यात पहिले आपल्याला इक्विटी म्हणजे स्टॉक मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करून ती प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला सगळे टेक्निकल टूल्स त्याच्यामध्ये यूज करायचे आहे आणि ते टूल्स यूज केल्यानंतर मग तुम्हाला तिथनं हळूहळू थोडं प्रॉफिट येत जाईल. प्रॉफिट होईल, लॉस होईल. मग तुम्हाला लक्षात येईल की आपण किती चालतं, म्हणजे या गोष्टीमध्ये किती प्रॉफिट होतं बाबा. हा जो टूल मी यूज करताय हे खरंच युजफुल आहे का नाही. आणि हा टूल यूज करताना कमीत कमी 50 वेळा यूज करायचा. असं नाही की बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा स्लोली चालतो ना, म्हणजे जसं मी म्हटलं तुम्हाला इक्विटीमध्ये, आणि लोकांना इक्विटी बिलकुल आवडत नाही कारण की त्यांनी ऑप्शन ट्रेडिंग केलं असतं, लगेच त्यांना 1,000 रुपये प्रॉफिट होतं, लगेच 2,000 होतं, लोकांना ते खूप छान वाटतं. तर स्टॉक मध्ये काय होतं, तुम्हाला 50 रुपये भेटेल, तुम्हाला ती एक्साइटमेंटच नाही राहील का बाबा अरे 50 रुपीज काय. कारण की आजकाल ज्या प्रकारे आपण जीपे वगैरे युज करतोय तर 50-100 रुपये आपल्यासाठी काहीच मोठी गोष्ट नाही. आणि प्रत्येक लोकांच्या प्रोफाईलनुसार 100 रुपये, कोणाला 1,000 रुपये, कोणाला काय, प्रत्येकाची एक प्रोफाईल असते, फायनान्शियल प्रोफाईल असते, त्याच्यानुसार एक अमाऊंट काही वाटत नाही. परंतु तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला ही गोष्ट प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला ती इक्विटीनुसार एक स्पेसिफिक अमाऊंट घ्यायची आहे. इक्विटीमध्ये त्याला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस सोबत जसं मी तुम्हाला सांगितलं की मला 500 रुपयाची रिस्क असेल तर 1,000 रुपयाचं टार्गेट घ्यायचं आहे. तुम्हाला 1 महिना 3 महिन्याचा गोल क्रिएट करायचा आहे. हा शॉर्ट टर्म नॉलेजसाठी नाही किंवा शॉर्ट टर्म साठी नाही, हा तुम्हाला लाईफ टाईम साठी कामी येणारा प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही सिनियर सिटीजन म्हणजे 70 इयर्स जरी झाले आणि तुम्ही बेडवर जरी असेल तरी तुम्ही त्याच्यामधून 2 पैसे कमवू शकता. तुम्ही आता का घाई करताय? आता आपण बरेच लोक घाई करतो की मला उद्यापासूनच पाहिजे. बरेच लोक मी बघतो ज्यांना गरज नाही आहे डेलीची, तरी ते म्हणतात की मला डेली 500 रुपये पाहिजे. त्यांना गरज नाही. मग त्यांना करायचं काय? आता 1 वर्ष कमीत कमी तुम्हाला एक अमाऊंट घेऊन घ्यायची आहे. म्हणजे पहिले तुम्ही 10,000 रुपये घेतले,
महिने तुम्ही ते चालवले, 3 महिने तुम्ही त्याला काय केलं, त्याच स्पेसिफिक प्रत्येक ट्रेडला, प्रत्येक स्टॉकला तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले, समजा 200 रुपये रिस्क घेतली, 400 रुपये टार्गेट घेतलं, किंवा तुम्ही 100 रुपयाची रिस्क घेतली, 200 रुपये हे केलं. पहिले 3 महिने ते चालवले, त्यानंतर नेक्स्ट तुम्ही 20,000 वर आले, नेक्स्ट 3 महिने तुम्ही त्याच्यानंतर 40,000 वर, आणि त्यानंतर 80,000 वर. कारण की कोणता पण तुम्ही जर बिझनेसमॅन, याला तुम्हाला बिझनेस सारखं वर्कआउट करायचं, जर तुम्ही याला बिझनेस सारखं वर्कआउट नाही केलं तर ते गॅमलिंग होतं, जसं मगाशी आपण बोललो. तर कोणताही जर बिझनेसमॅन जर तुम्हाला बघितला, तर तुम्ही कोणता एखादा छोटा किराणा दुकान पण बघा, त्याचा जर माल या महिन्यात पूर्ण विकला गेला, तर नेक्स्ट महिन्यात तो डायरेक्ट त्याने जर 10,000चा भरला असेल, तर तो 20,000चा नाही भरत, तो 12,000चाच भरतो, तो त्याच्यापेक्षा जास्त नाही भरत. परंतु ट्रेडिंगमध्ये लोक या महिन्यात 10,000 टाकतात, लगेच चांगलं वाटलं की लगेच 2 लाख रुपये इन करतात. मग रिस्क रिवॉर्ड तर तुमचं फायनान्शियल कंडिशन चेंज झाली आहे. म्हणून त्यामुळे म्हणजे जो व्यक्ती याच्यानुसार चालणार आहे, व्यवस्थित त्याला प्रॅक्टिस करणार आहे, तुम्हाला 1-2 वर्ष लागणार आहे या गोष्टीला, कारण की तुमची सायकोलॉजी डेव्हलप व्हायला तेवढा वेळ लागतो. बऱ्याच वेळा मी अनुभव घेतो की एखादा मला चांगलं वाटलं आणि मी तो स्टॉक घेतोय आणि मी स्टुडंटला सांगतोय हा घ्या समोरासमोर, तर कोणी घेतं कोणी घेत नाही. म्हणजे या सिच्युएशन मध्ये मी तुम्हाला नक्की सांगतोय, स्टॉक मार्केटमध्ये देव जरी तुमच्या बाजूला बसला आणि तुम्हाला म्हटलं की ह्या घ्या आणि हा वर जाणार आहे, तरी तुम्ही एकदा त्या स्क्रीनकडे बघता, अरे जाणार का नाही म्हणून. ही गोष्ट आहे, ही सत्यता आहे. कारण की आपल्याला जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत माणूस कोणावर पण बिलीव्ह करत नाही. तो तुमचा भाऊ असो, वडील असो, किंवा आणखी हे असो. म्हणजे मी शेवटचं उदाहरण तर तुम्हाला देवाचं दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तो कोणावरच विश्वास करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला तो अनुभव घ्यायचा आहे. जोपर्यंत तुम्ही तो स्वतः एक्सपिरियन्स घेणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये आता एक्सपिरियन्स, प्रॅक्टिस आणि मनी मॅनेजमेंट ह्या 3 गोष्टी जर आपल्याकडे असतील तर नक्कीच आपण पॅनिक सिच्युएशन जी म्हणतो ती आपण टाळू शकतो. येस. पुढचा महत्वाचा प्रश्न असा की हे जे ट्रेडिंग आहे, आपण ट्रेडिंग म्हणू शकतो ना, तर त्याला वयोमर्यादा काय असते? म्हणजे कोणत्या वयापासून आपण सुरुवात करू शकतो? आणि आजकाल मार्केटमध्ये बरेच प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, तर त्यातलं शॉर्ट टर्म म्हणा, लॉंग टर्म म्हणा, की त्याबद्दल तुम्ही काय आम्हाला सांगू शकता तेही सांगा. वय म्हटलं तर लिगली 18 वर्षाच्या वरचाच जो व्यक्ती आहे तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्यानंतर एज मग तुमचं लास्ट आहे, त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही 100चे असा, 105 असा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे एज इज अ नो बार आफ्टर 18 इयर्स. ओके. त्यानंतर तुम्ही विचारलं की कशामध्ये, म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे टाईप जसं विचार करतो आपण की पूर्वीपासून आपल्याला प्रॉपर्टी किंवा गोल्ड हे सगळ्यांना आवडतं ऍक्च्युली. म्हणजे गोल्ड आणि प्रॉपर्टी ही गोष्ट सगळ्यांना आवडते. आता याचं रिझन काय आहे की तुम्हीच म्हणत असाल की बऱ्याचशा ठिकाणी अरे याचे प्लॉटचे रेट हे होते आता इतके झाले, ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त गोल्डमध्ये अरे गोल्ड 70,000 झालं, 72,000 झालं, सगळेजण हे करतात. आता हे रेट तुम्हाला का बरं आठवण आहे? कारण की तुम्ही पहिलेपासून याचा रेट बघतायत. ऍक्च्युली तुम्ही प्रॉपर्टीचा रेट बघताय. तुम्ही इथलं घर घेतलं असेल किंवा आधी कोणतं घर घेतलं असेल तर तुम्ही त्याचा रेट तुम्हाला माहित आहे, आणि तुम्हाला तो रेट बघताना आता जर अरे 1,000 रुपये स्क्वेअर फूट होता आता 10,000 स्क्वेअर फूट झाला, 10 टाइम्स वाढलं. पण स्टॉक मार्केट त्यावेळी तुम्ही बघितलं का? तेव्हा एखादा रेट तुम्ही बघितला का? स्टॉकचा हे बघितला का? ओके. जर एक अप्रॉक्सिमेट घेतलं तर गोल्डचा रेट जर तुम्ही 2016-17 या दरम्यान जर बघितला तर एक 35,000च्या जवळपास होता, 33-35च्या इन बिटवीन. तो जो गोल्ड होता तो तुम्ही 24 कॅरेटचा नाही म्हणताय मी, जस्ट मी तेव्हा घेतलं होतं म्हणून मला तो आठवतं, एक जवळ 32च्या जवळ. आज त्याचा किती आहे? 74. म्हणजे ऑलमोस्ट 8 वर्षानंतर त्याचा रेट काय झाला? डबलच्या जवळपास. असं काही खूप काही नाही झालंय. पण तेच जर तुम्ही इंडेक्स बघितला, तेच जर तुम्ही स्टॉक मार्केटचे काही स्टॉक बघितले, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की स्टॉक मार्केट त्यावेळेला 2016-17ला 8 ते 9,000च्या त्या याच्यामध्ये होतं, आणि आज ऑलमोस्ट तो ट्रिपल झालेला आहे, मोर दॅन ट्रिपल झालेला आहे. आणि तुम्ही स्टॉक जर बघितला, मी तर हा इंडेक्स सांगतोय तुम्हाला ज्याच्यामध्ये 50 स्टॉकचं ते वेटेज ॲव्हरेज आहे. एखादा स्टॉक बघितला तर स्टॉकचा रेट काहीच्या काही झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं डीमार्ट, जो डीमार्ट आपण सगळेजण बघतोय, तो 2016-17च्या जवळपास त्याचं IPO आला होता, ऑलमोस्ट 300 रुपयाचा IPO आला होता. आजचा जरी त्याचा रेट बघितला तर 5,000 आहे. म्हणजे ऑलमोस्ट 20 टाइम्स रिटर्न त्यांनी दिलेला आहे. जिथे तुम्ही नेहमी तो स्टॉक बघताय म्हणजे जाताय, पण त्यावेळेला तुम्ही डिमांडला जाताना त्याची प्राइस नाही बघितली की बाबा स्टॉकची प्राइस काय होती. तर ज्या लोकांनी ह्या प्राइजेस बघितलंय त्यांना माहित आहे की बाबा दॅट इज द बेस्ट. म्हणजे जर तुम्हाला कधी पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर माझ्यानुसार इक्विटी किंवा स्टॉक मार्केट हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. जेव्हा पण तुम्ही लॉंग टर्म म्हणता, लॉंग टर्म म्हणजे मी 5 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स, 20 इयर्स साठी नक्की याला म्हणजे
परंतु जेव्हा पण तुम्ही याला एकदम शॉर्ट टर्म म्हणाल तर शॉर्ट टर्मसाठी मी तर स्वतः अनालिस्ट असल्यामुळे मी नेहमी प्रिफर स्टॉक मार्केटच करतो. पण याच्यामध्ये बरेचसे असे पण प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न्स भेटतात किंवा कमी रिस्कमध्ये तुमच्यासाठी म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंडमध्ये पण बरेचसे प्रोडक्ट आहे, इंडेक्स फंड आहे, समजा वेगवेगळे तुम्हाला आणखी कमी रिस्क पाहिजे तर बॉन्ड्स आहे. या प्रकारचा वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे दिसणार आहे. परंतु म्हणजे सगळ्यात चांगला जो प्रकार आहे, जर लॉंग टर्म तुम्ही म्हणत असाल तर लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्मला वेगवेगळा प्रकार आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की स्टॉक मार्केट म्हणजे इक्विटीमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे इन्व्हेस्ट करणं हे कधीही चांगलं. आणि जर तुम्हाला थोडंसं शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट कमवायचं आहे तर थोडंसं ट्रेडिंग शिकून थोडंसं ट्रेडिंग हे एक चांगला प्रकार आहे ज्याच्यामधून तुम्ही थोडी रिस्क घेऊन प्रॉफिट म्हणजे पैसे कमवू शकता. नाहीतर जर सगळ्या ठिकाणी जर तुम्हाला 7 आणि 8% जर इंटरेस्ट कमवायचं आहे वर्षाला तर त्याचं इन्फ्लेशनच तेवढं जास्त आहे, तर ते कमवून पण तुमचा काही फायदा होणार नाही, कारण की त्याच्यामध्ये जेवढे आले तेवढे गेले ते सेमच होणार आहे. म्हणून मी सहसा तुम्हाला म्हणजे सजेस्ट करेल की स्टॉक मार्केट इज द बेस्ट ऑप्शन फॉर अ लॉंगर टर्म. सर, जसं आता तुम्ही बोललात की याला वयाची अट म्हणजे 18 वर्षापासून आहे. तर मला असं विचारायचं होतं की सर याला शिक्षणाची पण अट आहे का? म्हणजे माझं अकाउंट क्षेत्रामध्येच जर मी असेल तर मी ट्रेडिंग करू शकते, किंवा मला सीएच करायला लागेल, मला एमबीएच करायला लागेल, मला एमबीए इन फायनान्सच करायला लागेल, असं काही आहे का? म्हणजे शिक्षण किती महत्वाचं आहे किंवा शिक्षणाची काय अट आहे हे सांगू शकता का? बघा, स्टॉक मार्केटमध्ये 2 प्रकारचे अनालिसिस असतं. एक टेक्निकल अनालिसिस, एक फंडामेंटल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिसमध्ये आपण बॅलन्स शीट बघतो किंवा स्पेसिफिकली वेगवेगळे फायनान्शियल रेशोज बघतो, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ज्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. तर फायनान्शियल स्टेटमेंटला नक्कीच सीए असेल किंवा बीकॉम असेल त्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. परंतु मला माहित आहे, मी कॉमर्स करून आलो आहे, मी कॉमर्स 12वी कॉमर्स, बीकॉम, त्यानंतर एमबीए एवढं झाल्यानंतर पण जर तुम्ही मला विचारलं की एखादी बॅलन्स शीट तू ड्रॉ कर, ओके, ते नाही होणार ऍक्च्युली. तुम्ही एखाद्या ग्रॅज्युएशनच्या मुलाला विचारा, त्याला विचारा की बॅलन्स शीट म्हणजे काय आहे. त्याने फक्त काय केलंय, तो प्रोफार्मा केलेला आहे, तिथं काय लिहित असते, इथे डेबिट हा क्रेडिट बस एवढंच केलंय त्यांनी फक्त आजपर्यंत तो इकडला शिक्का तिकडेच हे केलंय. एज्युकेशनचा विचार केला तर मी जेव्हा एमबीए करत होतो तो माझं अमरावती युनिव्हर्सिटी होतं, त्यावेळेला मला ते 4 सब्जेक्ट होते. परंतु पुणे युनिव्हर्सिटी मी बघितलं तेव्हा त्यांना एकच चॅप्टर होतं स्टॉक मार्केटचं, ओके, आणि ते पण फंडामेंटल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस हा कोणत्याच म्हणजे तुमच्या स्ट्रीम मध्ये तुम्ही सायन्स असा, कॉमर्स असा, सीए असा, एफसी असा, कोणी जरी असेल तर तुमच्या याच्यामध्ये टेक्निकल हा सब्जेक्ट नाहीये. हा टेक्निकल सब्जेक्ट ना तुम्हाला कोणत्या म्हणजे जर तुम्ही कॉमर्स जरी असेल तरी तुम्हाला काही फायदा नाही आहे याचा, आणि तुम्ही जर सायन्स असेल तरी त्याचा काही तुम्हाला म्हणजे हे होणार नाही आहे, कारण की कोणत्याच एज्युकेशनमध्ये टेक्निकल अनालिसिस हा स्टडी आहे नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही म्हणजे एज्युकेशन जर तुम्ही विचार केला तर मी तरी तुम्हाला सांगेल की एज्युकेशन याच्यामध्ये बाहेर नाही आहे. तुम्ही 10th फेल असा, 8th फेल असा. मी इन्स्टिट्यूशन चालवतो त्याच्यामध्ये मी बघितलं आहे की जे कमी शिकलेले असतात ते बऱ्याच वेळा म्हणतात ना, कमी नॉलेज ऑलवेज गुड, ओके, कारण की काय होतं की तुमच्याकडे जास्त नॉलेज असेल ना तर त्या सिच्युएशन मध्ये काय करता तुम्ही, आणखी बऱ्याच गोष्टी करून बघता, नाही यांनी सांगितलं. पण कमी नॉलेजमध्ये तुम्ही काय जेवढं सांगितलं तेवढंच व्यवस्थित आणि त्यातून प्रॅक्टिस करता. तर माझं म्हणणं असं आहे की नक्कीच तुम्हाला जर तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, तुम्ही सीए आहे, तुम्ही फायनान्स रिलेटेड आहे, तर नक्कीच तुम्हाला त्याच्या शब्दाबद्दल फंडामेंटल अनालिसिसला तुम्हाला त्याचा फायदा होणार. परंतु ज्या प्रकारे म्हणजे मला असं वाटतं की कॉमर्स रिलेटेड तेवढं म्हणजे एज्युकेशन सिस्टीम आपली तेवढी नाही की तेवढी प्रॅक्टिकल नाही आहे आपली एज्युकेशन सिस्टीम. त्याच्यामुळे स्टॉक मार्केट हा सब्जेक्ट टोटली न्यू आहे सगळ्यांसाठी. तुम्ही सायन्सचे असा, कॉमर्सचे असा किंवा आणखी कोणत्या फील्डचे असा. म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, मला तरी असं वाटतंय की याला एज लिमिट फक्त 18 वर्ष वय आहे, आणि कुठलंही तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल तरी ते लिमिटेशन नाही करू शकत तुमच्या ट्रेडिंगला. म्हणजे तुम्ही आता जर विचार करत असाल की अच्छा मला ट्रेडिंग करायचं आहे, तर तुम्ही आजपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. आणि माझे गुरु आहेत ते, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना सुद्धा कन्सल्ट करू शकता जर ट्रेडिंग विषयी काही असेल तर. तर त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, त्यांचं जे काही इन्स्टिट्यूशन आहे त्याचे पण डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत, आणि व्हिडिओच्या शेवटी आपण त्याच्याबद्दल पण अजून थोडी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जसं आपण वय बघितलं, त्याच्यानंतर आपण शिक्षण पण बघितलं, ह्या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या. आणि सरांना मला असं विचारायचं होतं की सपोज काही गृहिणी असतात, त्यांचं शिक्षण झालेलं असतं पण काही कारणास्तव त्या जॉब नाही करू शकत, म्हणजे घराच्या बाहेर पडून नाही करू शकत, तर मग त्यांच्यासाठी काय सल्ला असेल आणि त्यांनी या क्षेत्रात येणं म्हणजे
त्यांच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतं, हे जर सरांनी थोडंफार सांगितलं तर मला असं वाटतं की गृहिणींना खूप मदत होईल या क्षेत्राकडे वळण्यासाठी. नक्कीच. गृहिणी म्हणजे त्यांना खूप प्लस पॉइंट आहे. सगळ्यात पहिले जर लेडीज असेल तर त्यांचा सगळ्यात पहिला त्यांचे सिक्स सेन्स जे असतात ते असतात आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ते रिस्क प्रॉपरली मॅनेज करतात. त्यांना रिस्क ही गोष्ट असते कारण की बऱ्याच वेळा म्हणजे आज पण आपण म्हणतो की इंडिया म्हणजे मेल डॉमिनेट तर आहेच. आता पण अजून पण आपल्याकडे अशा लेडीज आहे की ज्यांना म्हणजे मिस्टरांना विचारल्याशिवाय ते इन्व्हेस्ट नाही करू शकत, घराच्या बाहेर नाही निघत किंवा बऱ्याच गोष्टी आहे. आणि त्या सिच्युएशनमध्ये किती जरी तुम्ही एज्युकेटेड राहिला किंवा मिड ज्या फॅमिली मी बघतो त्याच्यामध्ये त्यांना ते मिस्टरांचे पैसे असतात बऱ्याच ठिकाणी म्हणजे हाऊसवाईफ म्हटल्यावर नक्कीच तर मिस्टरांचे पैसे असल्यामुळे ते काय करतात की ते इन्व्हेस्ट करताना सगळ्यात पहिले त्यांच्यामध्ये एक भीती असते आणि ती भीती म्हणजे कशी लॉस नको व्हायची म्हणून ते सगळ्यात पहिले रिस्क जास्त घेत नाही. ओके. आणि सेकंड थिंग त्यांच्याकडे टाइम हा चांगला असतो. ओके. गृहिणीमध्ये जसं आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे परफेक्टली तर तुमच्याकडे गृहिणी म्हटल्यावर एक बऱ्यापैकी मुलांमुळे लोकांचा म्हणजे गृहिणींचा सहसा 9 वाजेपर्यंत सहसा त्या सगळ्या गोष्टी करू शकतात कारण की 9:15 वाजता मार्केट ओपन होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये मेनली मुवमेंट सगळ्यात पहिल्या 2 तासामध्ये होतं की 9:30 ते 11:15. त्यानंतर पुन्हा थोडंसं रिलॅक्स होऊन त्यांचं काही झालं का पुन्हा एक 2 ते 3:30 त्यांना पुन्हा टाइम भेटतं. त्या टाइममध्ये पण ते बरेच काही म्हणजे तो जो टाइम आहे त्यांच्याकडे 4 तास म्हणजे दुपारचा हा त्यांच्याकडे आहे आणि तो त्यांना देऊ शकतात. मग या ह्याच्यामध्ये सगळ्यात कोणी चांगलं जर कोणी सक्सेस होऊ शकेल तर तो गृहिणी असेल कारण की बाकी जे व्यक्ती आहे जो समजा एखादा व्यक्ती जॉबला आहे तो जॉबला करता करता तो तेवढं अनालिसिस नाही करू शकत किंवा तो त्याला काही ट्रेड घ्यायचा आहे तो म्हणजे जेवढं गृहिणी अनालिसिस करू शकेल कारण की त्यांच्याकडे टाइम पण आहे त्यांच्याकडे तो प्लॅटफॉर्म अवेलेबल असतो. त्या बऱ्याच जणांना मी म्हणतोय की सगळ्यांकडे आजकाल एक पोर्टेबल मोठा टीव्ही असतो त्याला काय एक सीपीयू घ्या सीपीयू त्याला HDMI ने कनेक्ट करा तुम्हाला एक चांगला अनालिसिसची म्हणजे जी स्क्रीन आहे ती अवेलेबल आहे तुमच्याकडे. मग तुम्ही त्याचा उपयोग करू शकता म्हणजे या याच्यामध्ये जर गृहिणी ह्या स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात चांगल्या प्रमाणात अर्निंग करू शकते आणि हे अर्निंग जर त्यांनी कंटिन्यू ठेवलं तर त्याच्यामध्ये ते त्यांच्या मिस्टरांपेक्षा जास्त पॅकेज कमवू शकतात. मी जर सक्सेस जर मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल जस्ट आपण एक 2 लाखापासून जर विचार केला की 2 लाख आणि पहिल्या वर्षी आपण एक ट्रेडिंग करून एक विचार करूया की आपण एक 40% अर्न केले 2 लाखावर 40% अर्न केले तर तुम्ही वर्षाला 2,80,000 झाले तुमचे म्हणजे 80,000 प्रॉफिट झाला 2,80,000 व्हॅल्यू झाली. पुढच्या वर्षी पुन्हा तुमचं थोडंसं चांगलं हे झालं म्हणजे परफेक्टली अनालिसिस झालं तुम्ही 50% कमवले 2 लाखावर म्हणजे 2,80,000वर 50% ऑलमोस्ट ते 4,20,000 झाले कारण की 1,40,000 प्रॉफिट तुमच्या याच्यामध्ये झालं. असं जेव्हा तुम्ही करत राहता ना तर तुम्ही 5 ते 6 वर्षानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या मिस्टरपेक्षा जास्त पॅकेज तुमचं होऊन जाईल ऍक्च्युली. आणि याला जितकं तुम्ही जसं आज मी नेहमी म्हणतो की गृहिणी आहे गृहिणी जर या फील्डमध्ये येणार असेल तर गृहिणी ॲज अ बिझनेसमॅन म्हणूनच येईल कारण की तिला बिझनेसच करायचा आहे तर बिझनेस करताना मग बुटीक टाकतो कोणी पार्लर टाकतं कोणी काही गोष्टी विकतं. तुम्हाला माहित आहे की ह्या गोष्टी करताना किती त्रास होतो. तुम्ही एखादं बुटीक म्हणजे मी लेडीज बद्दलच नाही बोलतोय की तुम्ही एखादं बुटीक टाकलं तुम्ही विकायला घ्या तुम्हाला किती त्याच्यावर रिलेटेड हे करावं लागतं म्हणजे 10 लोक आले त्यातला एकच जण विकत घेणार मग तुम्हाला पुन्हा तो आवरा हे करा एवढी मेहनत तिथे घेण्यापेक्षा जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये घेतली आणि व्यवस्थित पैसा लावला जसं आपण आता तुम्ही चहाची कॅन्टीन टाकायला पण जर एखादा ब्रँड घेतला तर 5 लाख रुपये लागतं तर स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही तसा बिझनेस तिथे करण्यापेक्षा जर तो बिझनेस सेम जर मी ज्याप्रमाणे म्हटलं की 5 लाखापासून सुरुवात केला एक चांगल्या अमाऊंट पासून जर सुरुवात केलं आणि त्याला हळूहळू जरी नेलं तर नक्कीच म्हणजे याचा फायदा 5 वर्षानंतर तुम्हाला जे मी म्हटलं की तुमचं पॅकेज आणि तुमच्या मिस्टरांचं पॅकेज याच्यामध्ये डायरेक्ट काही जास्त तफावत नसेल किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज कमावलेलं असाल तर हे खूप म्हणजे गृहिणीला ह्या गोष्टी खूप म्हणजे चांगल्या आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्यांच्याजवळ टाइम आहे आणि त्यांच्यामुळे समोर इनबिल्ट त्यांच्यामध्ये एक सेन्स आहे इनबिल्ट सेन्स आहे थोडीशी भीती आहे आणि ज्या माणसाला भीती स्टॉक मार्केटची असते तो रिस्क बरोबर वापरून घेतो. मार्केटमध्ये जर एखादा व्यक्ती असेल किंवा माणूस असेल तो काय करतो तो स्वतः पगार कमवतो तो विचार काय करतो अरे ठीक आहे लावून देऊ ना गेले तर गेले बघून घेऊ मग त्याच्यामध्ये मग त्याला 2-3 महिन्यांना जेव्हा त्याचे लाख रुपये 2 लाख रुपये लॉस झाले मग तेव्हा त्याला पश्चाताप होतो परंतु लावताना त्याला नाही. परंतु गृहिणी असेल तर ती पैसे लावतानाच 10 वेळा विचार करते की मला माझ्या याच्यामध्ये किती लॉस होणार आहे किती प्रॉफिट होऊ शकतं तर त्याच्यामुळे गृहिणींना याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा.
म्हणजे बघितलं सरांनी किती छान सांगितलं. ज्या घरी बसून म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे, मी बाहेर नाही पडू शकत, पण घरात बसून मी खूप छान पद्धतीने माझं जसं माझ्या मिस्टरांपेक्षा पॅकेज मी कमवू शकते आणि माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. याबद्दल जे सरांनी सांगितलं ते खूप म्हणजे वाखण्याजोगं आहे, की सगळ्यांनी खचून न जाता थोडंसं ट्रेडिंगकडे जर आपण गृहिणींनी वळलं तर नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. आता म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून अगदी जेव्हा टीनेजर होते तेव्हापासून मी न्यूज चॅनलवर बघते की मार्केट वर जात आहे खाली येत आहे, म्हणजे त्याचा अर्थ मला अजूनपर्यंत नक्की समजला नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. बघा स्टॉक मार्केट म्हणजे आज वर गेलं किंवा याची प्राइस वर गेली किंवा खाली गेली, हा आपण दैनंदिन वेगवेगळ्या ठिकाणी आपण ही गोष्टी बघत असतो. ओके, जसं मला सांगा, चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हार घ्यायला जा आणि बाकीच्या दिवशी एखादा हार घ्यायला जा, तेव्हा तुम्हाला प्राइसचा डिफरन्स भेटतो. तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी काय होतंय की तुमची प्राइस वाढलेली दिसते. आता याचं रिझन काय आहे? कारण की सगळेजण त्या दिवशी सगळे देवभक्त होतात आणि सगळेजण काय होतात, हा डिमांड. ओके, तर डिमांडमुळे मग आता टमाट्याचे रेट का बरं वाढले? आता तुम्ही भाजीत 2 पैकी 4 टमाटे टाकणं सुरू केलं होतं का? नाही. त्याचं रिझन काय? टमाट्याचे रेट वाढण्याचं रिझन होतं कारण की त्याचा सप्लाय नव्हता. विकणारे तेवढे नव्हते. त्याच्यामुळे काय झालं की त्याचा रेट काय झाला? त्याचा रेट वाढला. तर ह्या बऱ्याचशा म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट असते डिमांड आणि सप्लाय. डिमांड म्हणजे त्या एखाद्या स्टॉकला सगळेजण जर घ्यायला लागले तर त्याच्यामुळे काय होतं, स्टॉक वाढतो आणि सगळेजण जर विकायला लागले तर त्याचा स्टॉकचा रेट खाली येतो. मग याच्यामध्ये पण वेगवेगळे रिझन आहे. मग का बरं घ्यायला लागले? का बरं विकायला गेले? जसं मी तुम्हाला इव्हेंट सांगितला, जसा हार मध्ये मी तुम्हाला इव्हेंट सांगितला चतुर्थी होती, तसाच तुम्ही रिसेंटली इव्हेंट बघितला बजेट होता, त्याच्या आधी इलेक्शन हा इव्हेंट होता. तर हे इव्हेंट आहे ज्यामध्ये काय होणार आहे की त्या इव्हेंटनुसार ती इव्हेंट किती चांगला आहे, किती न्यूज म्हणजे किती डिमांड क्रिएट होणार आहे, त्याच्यामुळे तो स्टॉक काय होतो, खाली आणि वर येतो. तर असे बरेचसे फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर आपण जर इंडियाचं स्टॉक मार्केट वर किंवा खाली जर विचार केला तर सगळ्यात पहिले बघणार की इंडियाची इकॉनॉमी वर जाणार की खाली जाणार. ठीक आहे, इंडियाची इकॉनॉमी कशी आहे, इकॉनॉमी रिलेटेड लोकांचं अर्निंग कसं वाढणार आहे का नाही. लोकांचं अर्निंग जर वाढेल तर लोकांची डिमांड वाढतील, लोक तेवढे जास्त ते प्रोडक्ट घेतील आणि जेवढं ते प्रोडक्ट घेतील तर तेवढं त्या याच्यामध्ये काय होणार, स्टॉक मार्केट ते वाढणार. एक डावची स्पेसिफिक थेरी आहे, स्टॉक मार्केटमध्ये कोणती गोष्ट व्हायच्या आधी लोक आधीच त्याला ऍब्झॉर्व करतात की बाबा असं होणार आहे, तर तो लोक आधीच त्याला घेऊन जातात. जसं की आता मान्सून आहे, मान्सून मध्ये कसं आहे की मान्सून जर चांगलं आलं, पावसाळा चांगला झाला, तर याचा परिणाम काय होणार आहे, याचा परिणाम शेतकऱ्यांजवळ चांगला पैसा येईल. मग शेतकऱ्यांजवळ चांगला पैसा आला तर तो काय करेल, तो दिवाळीत कार घेईल, गाडी घेईल, कोणी ट्रॅक्टर घेणार, लग्न चांगले करणार. म्हणजे काय होणार, एक प्रकारचं त्यांचा बिझनेस, मार्केटमध्ये त्यांचा पैसा येणार. म्हणजे जर असं होणार असेल तर लोकांना माहित आहे की बाबा याच्यामुळे मान्सून चांगला आहे. आपल्या मान्सून पर्यावरणाचे जे संशोधक आहे त्यांनी सांगितलं की मान्सून चांगला आहे, तर लोक लगेच काय करतात, लगेच त्या रिलेटेड स्टॉक घेणं चालू करतात. ओके, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे ते स्टॉक वाढून जातात डिमांडमुळे. त्याच्याच अपोजिट समजा असं लक्षात आलं की मान्सून खराब आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, त्याचा इम्पॅक्ट अपोजिट होतो. सेम तुम्ही म्हणजे मी याला नेहमी भाज्यांशी कम्पेअर करतो. तुम्ही जसं म्हटलं की पावसाळ्यात भाज्यांचा रेट कमी होतो, रिझन काय आहे, दॅट द सप्लाय नाही आहे. आणि जर त्या याच्यामध्ये जर म्हणजे सप्लाय नाही त्याच्यामुळे, आणि जर तुम्ही बघितलं डिमांड हे असेल, आणि तेच जर तुम्हाला हिवाळ्यात बघितलं तर हिवाळ्यात सप्लाय खूप असतो, त्याच्यामुळे काय होते, भाज्याचा रेट कमी होतो. असे बरेचसे फॅक्टर आहे. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये असं म्हटलं जातं की पिन जरी पडली तरी स्टॉक मार्केट खाली वर होऊ शकतं. म्हणजे इथनं तुम्ही जर मागे जर तुम्ही याचे पण म्हणजे युएस मध्ये जरी काही झालं, म्हणजे तिकडे जर म्हणजे तिकडले जे युएसचे प्रेसिडेंट आहे किंवा काही आहे ते शिंकले जरी तरी आपलं स्टॉक मार्केट खालीवर होऊ शकतं. म्हणजे एवढे छोटे छोटे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे स्टॉक मार्केट खाली होतं. म्हणजे याच्यामध्ये मेनली असतं इमोशन्स. म्हणजे याला ह्युमन बिहेवियर हा सगळ्यात चांगला स्टडी आहे याच्यामध्ये जर करायचं असेल तर. ह्युमन बिहेवियर म्हणजे असं झाल्यावर लोक काय करणार आहे ऍक्च्युअली, कारण की डिमांड कधी तयार होणार की लोक बाय करताय म्हणजे डिमांड तयार झाली, आणि लोक सेल करताय म्हणजे सप्लाय आला. तर त्या सिच्युएशन मध्ये मग डिमांड कधी तयार होणार, तर मग ते बघणार काहीतरी न्यूज आलं, काहीतरी त्यांना वाटलं असं असं होत आहे, लोक पटापट घ्यायला लागतात. म्हणजे हा एक सगळ्यात मेन फॅक्टर आहे स्टॉक मार्केटचं वर किंवा खाली जाण्याचं. म्हणून न्यूजमुळे स्टॉक मार्केट खाली आणि वर जातं. आणि सगळ्यात जास्त इन्व्हेस्टर म्हणजे आज जर तुम्ही विचार करत असेल तर आज मार्केटमध्ये जे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की बजेटमध्ये टॅक्सेशन वाढवलंय,
10% म्हणजे 12.5% केले, 15% शॉर्ट टर्मचे 20% केले. याच्यामुळे स्टॉक मार्केट पडेल, कारण की मी 2009 पासून स्टॉक मार्केट बघतोय, त्याच्यामुळे थोडी अशी काही न्यूज झाली तर दर ते खाली पडायचं. परंतु आजच्या दिवसामध्ये एवढे रिटेल इन्व्हेस्टर मार्केटमध्ये आले आहे, प्रत्येक व्यक्तीला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे कोणत्या ना कोणत्या याच्यामुळे. त्याच्यामुळे इंडियन स्टॉक मार्केट थोडं जरी पडलं तरी लोक लगेच काय करताय, बाय करताय. तर त्यामुळे म्हणजे स्टॉक हा एक वेगळा विषय झाला, म्हणजे त्याच रिलेटेड स्टॉक मार्केट का बरोबर आहे आणि त्या रिलेटेड. परंतु म्हणजे मार्केट खाली वर येण्यासाठी बरेचसे रिझन आहे, त्यामुळे स्टॉक मार्केट खाली वर येतात. म्हणजे जसं म्हटलं ना की एक जरी न्यूज आली, युएसची जरी न्यूज आली, जपानची जरी न्यूज आली, चायनाची जरी न्यूज आली, इंडियातली आलीच आली, ठीक आहे, तर थोड्या तरी न्यूजवर त्याचा इम्पॅक्ट का होतो, मार्केट खाली किंवा वर होतो. आणि सर असं विचारायचं होतं की आता मार्केट म्हणतोय, स्टॉक मार्केट म्हणतोय, तर याच्यामध्ये इन्व्हेस्ट म्हणजे याच्यामध्ये मला काय करायचं आहे, प्लॅटफॉर्म कसा आहे, म्हणजे त्याला कुठे अकाउंट ओपन कसं करावं लागतं, किंवा काय त्याचे काही ट्रस्टेड साईट्स आहेत का, असं काय त्याबद्दल काही सांगू शकता का? बघा, स्टॉक मार्केट हे सेबीच्या रेग्युलेशन्स मध्ये येतं. म्हणजे जसं तुम्ही बँक आहे, बँकेला आरबीआय येतं, इन्शुरन्सला IRDA येतं, म्हणजे स्पेसिफिकली रेग्युलेशन आहे, याच्या अंडर सेबी आहे. सेबीच्याच अंडर वेगवेगळे एक्सचेंज आहे. म्हणजे याच्यामध्ये मार्केट प्लेस जसं म्हणतो ना आपण, की बाबा आपल्याकडे मार्केट ऍड आहे किंवा वेगवेगळे आहे, तसं मार्केट प्लेस मध्ये दोन आहे, NSE BSE हे एक्सचेंजेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण जिथे वेगवेगळे लोक तिथे येऊन ती गोष्ट विकतात आणि घेतात. परंतु जसं तुम्ही बघताय की मार्केट ऍड मध्ये ब्रोकर असतो, ठीक आहे, विदाउट ब्रोकर तुम्ही ती गोष्ट बाय किंवा सेल करू शकत नाही. तर या याच्यामध्ये पण काय असतो, स्पेसिफिकली ब्रोकर असतो, त्या ब्रोकर थ्रूच तुम्हाला ते डीमॅट अकाउंट ओपन करणं आवश्यक असतं. तर बरेचसे ब्रोकर आहे, जसं मी म्हणजे ऑलरेडी मी माझं जिथे करिअर झालंय ते नाव मी ऑलरेडी घेतलेलेच आहे, ठीक आहे. तर हे ब्रोकर आहे, या ब्रोकर कडे तुम्ही काय करू शकता, तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तिथे जे काही बाय करायचंय, सेल करायचंय, ट्रेडिंग करायची आहे, हे तुम्ही करू शकता. तर पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे आजकाल बरेच फ्रॉड्स आणि स्कॅम्स वाढत चाललेत. आता रिसेंटली एक अनुभव सांगायचा झाला तर मला पण काही दिवसांपूर्वी एक कॉल आला होता आणि मला सांगितलं गेलं की तुम्ही इतके पैसे इन्व्हेस्ट करा, मग तुम्हाला मी एक लिंक पाठवतो तुमच्या व्हॉट्सअपला, तुम्हाला काही पाठवतो, त्याच्यावर क्लिक करा आणि मग तुमचे पैसे इन्व्हेस्ट करून इतके इतके पैसे तुमचे डबल होतील वगैरे, असं मला खरोखर कॉल आला आणि नंतर व्हॉट्सअप मेसेजेस पण आले. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. बघा, स्कॅम हा जो प्रकार म्हणजे होतो, म्हणजे जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं तर तुमचं डीमॅट अकाउंट पाहिजे. परंतु आजकाल काय झालं की स्टॉक मार्केट म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की पैसा डबल, ते म्हणतात ना 24 दिन में पैसा डबल, त्या प्रकारची ती गोष्ट आहे. सगळ्यांना वाटतं की खूप इझी आहे, लगेच पैसे टाकले लगेच डबल होतात. म्हणजे दोन्हीकडले, म्हणजे दोन्ही न्यूज आहे. लोक गॅमलिंग पण म्हणतात, लोकांना वाटतं की नाही डबल पैसे होतं, म्हणजे याच्यात खूप पैसा आहे, असं आहे. म्हणजे मग त्या सिच्युएशन मध्ये जर मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला म्हटलं की तुम्हाला माहित आहे की हा मी एका स्टॉक मार्केटमध्ये करतो आणि तुम्हाला वाटते की हा व्यक्ती चांगला आहे, आणि मी तुम्हाला म्हटलं की बाबा मला 5 लाख रुपये द्या, मी तुम्हाला महिन्याचे 10% देतो, तुम्हाला वाटेल की बाबा हा व्यक्ती चांगल्या याच्यात आहे, हे आहे, चला याला देऊन द्या. आता बघा, तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता किंवा कोणाला पैसे देता, तर सगळ्यात पहिले आपण प्रिन्सिपल अमाऊंट किती आपली सेफ आहे. तुम्ही बऱ्याच वेळा म्हणजे आपण कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे जिथे इंटरेस्ट जास्त भेटते तिथे आपण का नाही टाकत, ओके, कारण की बऱ्याच वेळा वाटतं की जर डुबले तर काय होईल ऍक्च्युली, ओके. तर सेम जर तुम्ही माझ्याजवळ पैसे दिले आणि मी पळालो तर काय होईल, ओके, तर झाले ना, तुमचे पैसे गेले. आता बऱ्याच स्कॅम मध्ये मी असं बघितलेलं आहे की बऱ्याच स्कॅम मध्ये काय होतंय की लोकांनी पैसे जमा केले, म्हणजे त्यांना फिक्स रिटर्न सांगितलं, कोणाला 10% सांगितलं, कोणाला 20% सांगितलं. या सिच्युएशन मध्ये लोकांनी कोणाकडून 2 लाख घेतले, कोणी 5 लाख घेतले, कोणाकडून 3 घेतले. म्हणजे समजा त्याच्याकडे एक 10 लाख रुपये, माझ्याकडे 10 लोकांकडनं माझ्याकडे 10 लाख रुपये आले, मी सगळ्यांना 10% एक्सपेक्ट म्हणजे सांगितलं होतं, म्हणजे 10,000 रुपये प्रत्येकाला द्यायचे आहे. मी काय करेल, 10% समजत दिले, म्हणजे माझ्याकडे 9 लाख रुपये लागले, 1 लाख रुपये म्हणजे लोकांना देऊन दिला. सेकंड थिंग, मग पुन्हा पुढच्या महिन्यात मी त्यांना 1 लाख रुपये दिले, 10-10 हजार. तिसऱ्या महिन्यात मी पुन्हा तुम्हाला 10-10 हजार दिले. 3 महिन्यात जर तुम्हाला तुमच्या 1 लाखावर 30,000 भेटले, तुम्हाला एकदम तुम्ही खुश होऊन जाल. तुमच्या बँकेमध्ये जेवढी FD असेल ते तोडाल. तुमच्या आजूबाजूचे 10 लोक असेल त्यांना सांगाल, नाही मला 3 महिने झाले आले तुम्हाला, म्हणजे चांगले आहे सर, असे आहे ते तसे आहे, तुम्ही आणखी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. परंतु या स्कॅम मध्ये हेच होता, हा पैसा चांगल्या प्रमाणात गोळा करतो आणि गोळा केल्यानंतर तो पूर्ण पैसा घेऊन ते काय करतात, जातात, म्हणजे पळून जातात. पहिल्यांदा ते असं सांगतात की म्हणजे छोटी अमाऊंट ते आपल्याला देऊन नंतर मग मोठ्या अमाऊंटचा तो फ्रॉड नंतर होऊ शकतो. म्हणजे पहिलेच आपण जर थोडी काळजी घेतली लिंक शेअर करताना किंवा लिंकवर क्लिक करताना, पहिले बघितलं की नाही आता हा स्कॅम, म्हणजे एक माहिती नसताना त्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपला फ्रॉड म्हणजे नक्कीच फ्रॉडला आपण सामोरं जाऊ शकतो.
आणि बेसिकली मला काय वाटतं की असे कुणालाही पैसे देऊन इन्व्हेस्ट करण्यापेक्षा हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे, बरोबर ना? आणि त्याच्याशिवाय ट्रेडिंग होऊ शकत नाही आणि एक चांगला ऍडवायझर असणं खूप जास्त गरजेचं आहे या सगळ्यासाठी, म्हणजे तुमचे पैसेही सेफ राहतात, बरोबर ना सर? येस येस. बघा, दोन गोष्टी आहे. एक तर सगळ्यात पहिले माझा पैसा माझ्याजवळ असायला पाहिजे. ओके, जसं आपण बँकेतला आपला ठेवतो तसं तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आहे ना, मग तुमचा पैसा तुमच्या डीमॅट अकाउंटला असायला पाहिजे. म्हणजे जे काही कोणी जरी ट्रेडिंग करत असेल, म्हणजे इन केस जर तुम्ही हे केलं तर तुमचा पैसा तुमच्या समोर दिसतोय, तुमचे स्टॉक तुमच्या समोर दिसतात. ठीक आहे, तर एक तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट आहे. सेकंड थिंग, तुम्ही नॉलेज म्हणजे स्वतः पण शिकलं पाहिजे, म्हणजे स्वतः एक एज्युकेशन घेतलं पाहिजे की हे म्हणजे काय, ते म्हणजे काय. भलेही तुम्हाला त्याच्यासाठी वेळ नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही, पण तुम्हाला जर इन केस तुम्ही एखादा ऍडवायझर सिलेक्ट केलेला आहे, तो ऍडवायझरला तुम्ही पैसे दिलेले आहे किंवा म्हणजे डीमॅट अकाउंट त्याला हँडल करायला दिलाय, किंवा इन केस तो तुमचं म्हणजे तुम्हाला ऍडवाइस करताय हे घ्या ते विका ह्या सर्व गोष्टी, तर या सिच्युएशन मध्ये तुम्हाला पण नॉलेज असणे आवश्यक आहे. कारण की आपल्याला एक आपण जर त्याचं नॉलेज घेतलं, एक थोडंसं शिकलं त्या रिलेटेड, म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे तो ऍडवायझर आपल्याला काय सांगतोय. नाही तर तो ऍडवायझर त्याच्या भल्यासाठी, कारण की बघा जग तुम्हाला माहित आहे कसं आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार करत असतो. जरी ऍडवायझर जरी असेल तर तरी त्यांनी काय करतोय, तो काय करणार आहे, तो त्याचा फायदा थोडासा बघतच असतो. त्याच्यामुळे स्वतःला नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे हे तर आवश्यकच आहे. म्हणजे मी ज्या प्रकारे लोकांना सुचवतो, तुम्ही कोणालाही द्या, किती मोठा तो ऍडवायझर असू द्या, तरी तुम्ही स्वतः नॉलेज घ्या. भले त्या ऍडवायझरचा ऐका, त्याला तो जो सांगतोय त्याला थोडंसं रिचेक करा, खरंच काही वाटतंय का. तुम्ही जेवढं शिकलाय त्यातलं तुम्हाला दोन गोष्टी तरी म्हणजे थोडं तरी माहित असेल. आणि वेळ जर म्हटलं तर आपल्याला तसाही वेळ नाहीच म्हणतो, आपल्याला नाही आहे, पण काढला तर आपण एवढं मोठं फेसबुकला आपण एवढा मोठा केला आहे. ठीक आहे. तर त्या याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला आपण प्रत्येक गोष्ट काही ना काही वेळ आपण बघतच असतो. तर तेवढ्यापेक्षा म्हणजे 15-20 मिनिटं खूप इनफ झाले. मी स्टॉक मार्केटमध्ये म्हटलं 15 मिनिटं तुम्ही झोपेत जरी थोडंसं वाचलं किंवा बघितलं तरी तुम्ही त्यांनी जे काही तुम्हाला ऍडवाइस केलंय त्याचा तुम्ही क्रॉस चेक करू शकता. हे तुम्ही करणं खूप आवश्यक आहे. सो बेसिक टर्म्स आपल्यालाही माहित असणं गरजेचं आहे, जरी ऍडवायझर असले तरी, कारण तुम्हाला ते क्रॉस चेक करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. आणि तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्ट होत आहेत, ते पुढे जाऊन काय होणार आहे त्याच्या बरोबर, हे सगळं आपल्यालाही माहित असणं गरजेचं आहे. ऍडवायझर तर आहेतच, पण आपल्याला माहित असणं, कारण आपले पैसे आहेत ना शेवटी, सो ती सेफ्टी आपल्या हातात सुद्धा असते. आता मला पुढचा प्रश्न सरांना विचारायचा होता की सर आता IPO, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड आणि SIP, ह्या 3 गोष्टी भरपूर ऐकण्यात येतात, तर ह्याच्याबद्दल थोडं गायडन्स केलं तर. बघा, IPO म्हणजे आपण जेव्हा त्याला म्हणतो इनिशियल पब्लिक ऑफर, ज्यामध्ये जेव्हा पण एखादा स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक लिस्ट होतो, तो लिस्ट कसा होतो, तो IPO थ्रू होतो. म्हणजे IPO थ्रू म्हणजे एखादी कंपनी आहे, कंपनीला आता पैशाची गरज आहे, तर मग ते पैशाची गरज आहे, तर मग ती पैशाची गरज कशी फुलफिल करणार आहे, तर ते काय करतात की त्यांच्या कंपनीचे शेअर्स, ज्याला आपण पार्टनरशिप म्हणजे शेअर्स म्हणतो, ते स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करतात. मग ते लिस्ट कसे करणार, IPO मार्फत करणार. आजकाल IPO म्हणजे जे चांगले चांगले IPO येऊन गेले, जे 100% म्हणजे वर गेलेले आहे. रिसेंटली टाटा टेक्नॉलॉजी सारखे जे मोठ्या कंपनीज आहे ते IPO आले, त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्या थ्रू लोकांनी चांगल्या प्रकारे अमाऊंट म्हणजे इन्व्हेस्ट केली आहे किंवा अर्न केले. त्याच्यामुळे त्या थ्रू म्हणजे कोणाला पण इन्व्हेस्ट करायचं असेल तर जर कंपनी चांगली असेल तर त्या कंपनीच्या IPO मध्ये म्हणजे सुरुवात त्या स्टॉकची जिथनं सुरुवात होत आहे तिथनंच ते त्याला काय करू शकतात, त्याला अप्लाय करू शकतात. आणि म्युच्युअल फंड, येस, म्युच्युअल फंड तर सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे. म्युच्युअल फंड मध्ये दोन प्रकार असतो, एक लमसम आणि एक स्पेसिफिकली SIP. ओके, तर लमसम आणि SIP म्हणजे कसं होतं की सगळ्यात पहिले मी म्युच्युअल फंड सांगेल तुम्हाला. म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर तुम्ही तुमचा पैसा एका AMC ला देताय, असेट मॅनेजमेंट कंपनीला देताय, ज्यामध्ये बऱ्याचशा बँकिंग आहे, HDFC आहे, SBI आहे, वेगवेगळ्या. तर या AMC काय करतात, या AMC एक फंड मॅनेजर ठेवतो, त्याची टीम ठेवतो. त्या टीम मध्ये काय करतो, तर ती टीम एक पोर्टफोलिओ क्रिएट करते. एक या कंपनीमध्ये एवढे पैसे टाकायचे, या कंपनीमध्ये एवढे टाकायचे, या कंपनीमध्ये एवढे टाकायचे. आता या सिच्युएशन मध्ये आता मला नॉलेज नाही किंवा मला 2,000 टाकायचे, मला 10,000 टाकायचे, कोणाला 1,00,000 टाकायचे, तर मग हे काय करतात, हे सगळेजण त्या म्युच्युअल फंडला काय करतो, बाय करतो, म्हणजे त्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. म्हणजे या लोकांचे सगळ्यांचे पैसे त्या म्युच्युअल फंडमध्ये जातो आणि तो फंड मॅनेजर जे आलेले पैसे आहे त्यांनी जो सिलेक्टेड स्टॉक केलेला आहे त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो. याचा फायदा काय होतो, याचा फायदा असा होतो की जर तुमच्याकडे 2,000 आहे, तुम्ही 2,000 मध्ये कोणकोणते स्टॉक घेणार, TCS 4,000च्या वर जातो,
ठीक आहे. तुम्ही टाटा मोटर्स घेतला तर तो 1000च्या वर जातो. एक टाटा मोटर्स येईल, एक एसबीआय येईल, संपले तुमचं पोर्टफोलिओ. पण तुम्हाला वाटतं की जास्त कंपन्यांमध्ये माझं इन्व्हेस्ट झालं पाहिजे सगळं. तर अशा प्रकारे जे हे छोटे म्हणजे इन्व्हेस्टर आहेत त्यांना वाटतं की मला 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट झालं पाहिजे, तर मग तेवढे पैसे लागतील. त्यामध्ये काय होतं की म्युच्युअल फंडमध्ये तो एएमसी तुमच्यासाठी ते एक चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे, जिथे मला कमी पैसे लावायचे, मला जास्त रिस्क पण नाही घ्यायची आहे. तुम्ही काय केलं, त्या फंड मॅनेजरजवळ पैसे देऊन दिले. त्यांनी काय केलं, सगळ्यांचे पैसे गोळा केले, सगळ्यांचे पैसे गोळा करून त्या 100 स्टॉकमध्ये लावले. त्या 100 स्टॉकमध्ये लावल्यामुळे काय होतं की तुमचं रिस्क ही डायव्हर्सिफाय होते. तुमच्या एका स्टॉकमध्ये सगळा पैसा नसतो, तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या स्टॉकमध्ये पैसा राहणार. एखादा स्टॉक 50% वर जाईल, एखादा स्टॉक 20% खाली जाईल, एखादा स्टॉक 100% वर जाईल. म्हणजे प्रत्येकाचं रिटर्न म्हणजे तुम्हाला रिटर्न भेटताना ते क्युम्युलेटिव्ह भेटतं. आता प्रश्न राहिला की या म्युच्युअल फंडमध्ये 2 प्रकार आहे, एक लमसम आणि एक एसआयपी. आता लमसम आणि एसआयपी जसं जर तुम्ही कोणी जर एफडी आणि आरडी केलं असेल त्या प्रकारचा हा प्रकार आहे. एफडी म्हणजे काय, आपण एखाद्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट करतो. आरडी म्हणजे काय, रेकरिंग डिपॉझिट आपण प्रत्येक महिन्यात 2-2 हजार टाकतोय. तर या सिच्युएशन मध्ये लमसम म्हणजे तुम्ही एखाद्या वेळी तुम्हाला वाटलं मार्केटला मला टाकायचे पैसे, तुम्ही 1,10,000 20,000 इन्व्हेस्ट करून टाकले. पण एसआयपी म्हणजे काय, तर तुम्हाला प्रत्येक महिन्यात 2,000 रुपये स्टॉक मार्केटमध्ये टाकायचे. याचा अर्थ काय झाला, प्रत्येक महिन्याच्या त्या तारखेला तुमच्या अकाउंटमधून ते पैसे डेबिट होईल आणि त्या फंड मॅनेजरकडे जाणार, म्हणजे त्या एएमसी कडे जाणार. तो एएमसी काय करेल, जेवढ्या लोकांचे ते आले ते पैसे त्या 100 स्टॉकमध्ये टाकणार. याने काय होणार की आज मार्केट वर आहे त्या रेटला तुमचं बाय झालं, उद्या स्टॉक मार्केट खाली आहे त्या रेटला पण तुमचं बाय झालं, तिसऱ्या दिवशी पुन्हा खाली आहे त्या रेटला पण गेलं. म्हणजे प्रत्येक रेटला, म्हणजे एखादा स्टॉक 100ला, जसं मी एक एक्झाम्पल दिलं स्टॉकला, तुम्ही एक स्टॉक 100ला घेतला, दुसरा 99ला घेतला, तिसरा 98ला घेतला, चौथा 101ला घेतला, तर याचा ऍव्हरेज काय होईल, याचा ऍव्हरेज ऑलमोस्ट 99च्या वर थोडंसं. ओके, तर या सिच्युएशन मध्ये सगळेजण म्हणतात की आज ना उद्या मार्केट किंवा माणूस जाणार तर वरच आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की मार्केट आज किंवा वरच जाणार आहे. मग एसआयपीचा अर्थ याने काय होतं की तुम्ही प्रत्येक सिच्युएशन मध्ये इन्व्हेस्ट करताय. मग तुम्हाला काही दिवसांनी काय होईल, काही दिवसांनी मार्केट वर जाणारच आहे, तुम्हाला माहित आहे. म्हणजे याच्यामध्ये रिटर्न भेटताना एक चांगल्या प्रमाणात देणार. आणि आजच्या जगामध्ये आपण 1,000 रुपये 2,000 रुपये प्रत्येक जण कुठे ना कुठे खर्च करतो, म्हणजे वायफळ खर्च करतो कधी कधी. ठीक आहे, म्हणजे ज्या प्रकारे आपण हॉटेलिंग करतो, पार्टीज करतो, तर या याच्यामध्ये 2,000 5,000 म्हणजे ही काही खूप मोठी अमाऊंट नाही आपल्यासाठी. परंतु जर तुम्ही एखादा स्टॉक विकत घ्यायला गेले डायरेक्ट, तर त्या ह्याच्यामध्ये काय करता तुम्ही, पहिले रेट बघता, अरे 850 रुपये, मी थोडा खाली येऊ देतो, महाग वाटतंय, खाली वाटतंय, असं बरेच लोक विचार करतात. म्युच्युअल फंड मध्ये काय झालंय, एसआयपी मध्ये तुम्ही काही झालं तरी तुमच्या अकाउंट मधून त्या दिवशी डेबिट होणार, ऑटोमॅटिक ते काय होणार, इन्व्हेस्ट होणार. म्हणजे तुम्हाला काही टेन्शन नाही, नाही तर तो खाली आला वर आला हे बघण्याची गरज नाही. ही एक लॉंग टर्म साठी खूप चांगली गोष्ट आहे. आजच्या सिच्युएशनला जर माझ्याकडे असं आहे की मला फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर ती मी कुठे इन्व्हेस्ट केली पाहिजे? जसं तुम्ही आता बरेच ऑप्शन सांगितले, जसं की म्युच्युअल फंड, एसआयपी, तर ती तुम्ही मला सांगा. आणि रिस्क फॅक्टर पण थोडाफार तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मेन्शन करू शकता याच्यामध्ये. बघा, जेव्हा तुम्हाला सुरुवात करायची आहे तर मी नक्कीच म्हणेल की तुम्ही एसआयपी थ्रू सुरू केली पाहिजे. म्हणजे काय होतं की थोडासा इंटरेस्ट क्रिएट होतो. म्हणजे म्युच्युअल फंड किंवा एसआयपीला जेव्हा तुम्ही म्हणजे त्यामध्ये स्टॉकमध्ये पैसे टाकता, म्युच्युअल फंडला पैसे देता, तर ते खाली होतं वर होतं, मग तुम्हाला ते लक्षात येतं की नाही बाबा इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलं आहे. जर तुम्ही रिस्क फॅक्टर रिलेटेड विचार केला तर नक्कीच डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये रिस्क कमी आहे. कारण की डायरेक्ट स्टॉकमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही कोणता स्टॉक घेणार, तुम्हाला बरेचसे स्टॉक आहे, तुम्ही 10 12 15 20 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार समजा वेगवेगळ्या याच्यामध्ये. परंतु म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही एका फंड मॅनेजर जवळ, जो चांगला मार्केटमध्ये त्याचा अनालिस्ट आहे, तो सगळ्या गोष्टी, आणि तो 100 ते 200 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतोय तुमचा पैसा. मग त्या सिच्युएशन मध्ये काय होतं, तिथे तुमचं रिस्क फॅक्टर सगळ्यात कमी राहणार रॅदर दॅन डायरेक्ट स्टॉक मध्ये. तर नॉलेज आणि नंतर आपल्याकडे नॉलेज येस येस वाढल्यानंतर येस तुम्हाला डायरेक्ट स्टॉक मध्ये जर इन्व्हेस्ट करायची असेल, मी नक्कीच म्हणेल की तुम्ही 70% डायरेक्ट स्टॉक मध्येच जायला पाहिजे आणि 30% म्युच्युअल फंडला. परंतु तुमचं नॉलेज गेन झाल्यानंतर, म्हणजे त्याच्या रिलेटेड तुम्ही सगळं नॉलेज गेन केलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला म्हणजे तो सेल्फ अनालिसिस आलं पाहिजे, किंवा तुम्ही लिगल जरी म्हणजे कोणाकडनं ऍडवाइस जरी घेतलं, तर रिस्क फॅक्टर कसं आहे, म्युच्युअल फंड कमी रिस्क कमी प्रॉफिट, डायरेक्ट स्टॉक जास्त प्रॉफिट जास्त रिस्क, या गोष्टी. सो बेसिकली नवीन इन्व्हेस्टरला म्युच्युअल फंड हा खूप चांगला ऑप्शन आहे असं तुम्ही म्हणू शकता, म्हणजे फॉर अ स्टार्टअप म्हणून असं. आणि तिथून पुढे मग थोडंसं अभ्यास करून त्याच्यामध्ये पुढे आपण बऱ्याच गोष्टी जसं की तुम्ही मेन्शन केलं त्या आपण एक्सप्लोर करू शकतो. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत पुढे. ओके, पुढचा प्रश्न असा राहील की आजकाल आता तुम्ही बघताय AI चं जग आलेलं आहे आपल्याकडे, ऑटोमेटेड झालेलं आहे सगळं.
तर त्याच्यातून बऱ्याच वेळा आपल्याला काही ऍप्लिकेशन्सचे नोटिफिकेशन्स येतात की हे डाउनलोड करा, मग इन्व्हेस्ट करा, काही कॉल्स येतात वगैरे. याच्यापेक्षा जास्त आपण म्हणजे हे प्रेफर केलं पाहिजे की आपण ऍडवायझर कडून ऍडवाइस घेऊन इन्व्हेस्ट केलेलं बरं राहील? तर ते जरा सांगा आम्हाला. बघा नक्कीच आजकाल म्हणजे आमच्या याच्यामध्ये आम्ही अल्गो सॉफ्टवेअर्स भरपूर आलेले आहे किंवा तुम्हाला बरेचसे रिसर्च कॉल्स येतात. ओके, या सिच्युएशन मध्ये कसं आहे की जसं तुम्हाला अल्गो हा आलाय तर अल्गो काय करतोय म्हणजे तो रिसर्च कॉल कसा देतोय. तर माझं जे आजपर्यंत एक्सपिरियन्स आहे 15-20 वर्षामध्ये मी असं बघितलंय की स्टॅटिस्टिकल डेटा मार्केटमध्ये हे नाही होत म्हणजे वर्क नाही करत. स्टॅटिस्टिकल डेटामध्ये जसं आपण म्हटलं की जसं तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या, आणि अल्गो किंवा कम्प्युटर फक्त तेच यूज करू शकतं. आता सगळ्यांनी जर अल्गो यूज केलं तुम्ही फॉर 2 प्रकार झाले इन्व्हेस्टमेंटचे, एक तर ट्रेडिंग आणि एक लॉंग टर्म. लॉंग टर्मला तर जसं ते तुम्ही एक सिरीज बघितली असेल 1993 कोई भी अच्छा स्टॉक ले लो, ठीक आहे, शेवटी उपरी जाणार, ठीक आहे, त्याला काही टेन्शन नाही, त्याला तुम्हाला फंडामेंटल. मेन आहे ट्रेडिंग. ट्रेडिंगमध्ये अल्गो माझ्या म्हणण्यानुसार वर्क नाही करत, कारण की बघा जर अल्गो वर्क केलं तर सगळ्यांनी आपापल्या कम्प्युटरमध्ये अल्गो लावून टाकले, सगळेच प्रॉफिट, मग लॉस कोण करणार? ट्रेडिंगमध्ये एकाचा प्रॉफिट तर दुसऱ्याचा लॉस असतो ना ऍक्च्युअली. तर मग जर अल्गो चाललं असतं तर तुमचे आपल्या इथल्या ज्या चाकणच्या कंपन्या आहे वेगवेगळ्या सगळ्यांनी एवढे इन्व्हेस्टमेंट कशाला केली असते मार्केटमध्ये? त्यांनी 100 करोड करून कंपन्या उभ्या केलेल्या आहे. मॅन पॉवर हँडल करणं कठीण जात आहे, मशीन्स लावावं लागतं. सगळ्यांनी काय केले असते? 5 अल्गो लावून टाकले असते, सगळ्यांनी रोजचे 2-2 करोड आरामात कमवून टाकले असते. 2-4 अनालिस्ट पण त्या रिलेटेड बसवले असते. तर अल्गो हा जो प्रकार आहे जेव्हा तुम्ही हा करून बघता म्हणजे हे सर्व गोष्ट तुम्ही एक्सपिरियन्स करता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की नाही बाबा, कारण की अल्गोला ऑलमोस्ट जसं मी तुम्हाला इंडिकेटर सांगितले 10,000 पेक्षा जास्त इंडिकेटर्स आहे. मग तो अल्गो प्रत्येक इंडिकेटर वेगवेगळं तुम्हाला कोणतं पाहिजे त्याच्यानुसार तो अल्गो वेगवेगळे लोक वेगवेगळे बनवतात, म्हणून तो सक्सेस नाही. कारण की तो जर सक्सेस असता तर मग लॉस कोण करणार ट्रेडिंगमध्ये? तर त्यामुळे म्हणजे माझं जे ऍडवाइस राहील तर नक्कीच अल्गो किंवा याच्यापेक्षा तुमचा एखादा चांगला लिगल ऍडवायझर आहे, तुमच्या ओळखीचा आहे, त्याचं परफॉर्मन्स चांगला आहे, त्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे, तसा इन्व्हेस्टर. इव्हन आता आजकाल बरेचशा त्या मीम्स पण निघतात की तुमचा कोचच लॉसमध्ये आहे, ठीक आहे, परंतु त्याने एक्सपिरियन्स घेतलाय ना मग त्या सिच्युएशन मध्ये, बरोबर आहे ना? की एक्सपिरियन्स वाला व्यक्ती तुम्हाला चांगलं सांगणार की बाबा इथं खड्डा आहे, हे नको करू. ओके, हा, भले त्याचं एक तुम्ही बघून घ्या, नाही तर तो जर त्याचा लॉस काढण्यासाठी जर त्याने हे केलं असेल तर नक्कीच ते नाही करायला पाहिजे. परंतु एक्सपिरियन्स बघा त्या व्यक्तीचा, त्याचे काही रिसर्च कॉल बघा, त्याचा परफॉर्मन्स बघा, आणि तुम्ही म्हणजे माझं म्हणणं आहे की कोणतीही गोष्ट करताना नक्कीच ब्लाइंडली या गोष्टीकडे नाही गेलं पाहिजे. ब्लाइंडली जाण्यापेक्षा तुम्ही नक्कीच त्याच्याबद्दल नॉलेज स्वतः घेतलंच पाहिजे. नाही तुम्हाला वाटतं तर तुम्हाला वेगवेगळे बुक्स आहे, एखादे क्लासेस इन्स्टिट्यूट पण व्यवस्थित बघा जो प्रत्येक ठिकाणचं तुम्हाला हे करेल. असं नाही किंवा तुम्हाला फक्त ऑप्शनच, कारण की आजच्या जगामध्ये जसं मी सांगितलं की ऑप्शन एवढं का हे झालं, तुमच्याकडे इन्स्टिट्यूट आहे, वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहे, लोकांना नॉलेज आहे, युट्यूब आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण लोक लॉसमध्ये का बरं आहे ऑप्शनमध्ये? रिझन असं आहे की त्यांनी शिकवताना तीच गोष्ट शिकवलेली आहे तुम्हाला की दॅट इज अ ऑप्शन, किंवा का याचं रिझन काय आहे? लोक स्टॉककडे का नाही आहे, ऑप्शनकडे का आहे? जास्तीत जास्त रिझन, जास्तीत जास्त माउथ पब्लिसिटी ही ऑप्शनची झाली आहे. आणि याचं रिझन असं आहे की तुम्ही जेव्हा एक लॉट ऑप्शनचा बाय सेल करता, जर त्या ह्याच्यामध्ये 20 रुपये ब्रोकरेज, 20 रुपये सेल, 40 रुपये जात असेल तर नक्कीच जर एखादा सबब्रोकर असेल तर त्याला 20 रुपये जातात. तेच तुम्ही इक्विटीची 1000 रुपयाची एखादी क्वांटिटी घ्या बरं, त्याला ब्रोकरेज तुम्हाला फक्त 5 रुपये लागतं, म्हणजे समोरच्या व्यक्तीला किती आले? फक्त 2.5 रुपये, 2.5 पैसे, 50 पैसे. मग त्याचा इंटरेस्ट कशामध्ये असेल? म्हणजे तो तुमचा लिगल ऍडवायझर असो किंवा इन्स्टिट्यूशन असेल, त्याचा इंटरेस्ट कशामध्ये असतो की फी सोबत एक हे पण आलं पाहिजे, फी सोबत तुमचं काय आलं पाहिजे? एक प्रकारचं ब्रोकरेज पण आलं पाहिजे. तर या याच्यामध्ये सगळ्यात जास्त, म्हणून ऑप्शन सगळ्यात जास्त फेवरेट झालाय. तुम्ही जास्तीत जास्त युट्यूबला बघा, तुम्हाला ऑप्शन म्हणजे एक टाकलं तर तुम्हाला 100 भेटेल, परंतु इक्विटी रिलेटेड बघा कमी सापडेल तुम्हाला. ओके, तर या सिच्युएशनला म्हणजे या सगळ्याला मेन जबाबदार आहे दॅट इज द, तुम्हाला जर चांगल्या ठिकाणी जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही एक चांगला ऍडवायझर बघा, त्याला बघा किती तो म्हणजे प्रॉपरली इन्व्हेस्ट करतो, त्याच्या म्हणजे त्याची तुमची जे प्लान असते त्यांचे ते प्लान्स बघून घ्या, आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यावर वर्कआउट करा, पण स्वतः पण त्याच्या रिलेटेड नॉलेज घ्या. आता मला बऱ्याच वेळेला असं वाटत राहतं की म्हणजे जो व्यक्ती बऱ्याच वेळा चुकलेला असतो त्याच्याकडे जास्त अनुभव असतो जो सक्सेसफुल असतो त्याच्यापेक्षा, कारण की
त्याने तिथे ज्या चुका केलेल्या असतात ते त्याला माहिती असतं. जसं तुम्ही म्हणालात कुठे खड्डा आहे त्याला माहिती आहे. सो येस, एक्सपिरियन्स खूप जास्त महत्वाचा आहे याच्यामध्ये. भले तो लॉसचा एक्सपिरियन्स असो किंवा प्रॉफिटचा एक्सपिरियन्स असो, पण एक चांगली व्यक्ती त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांचं जे काही ट्रेडिंगचं नॉलेज आहे ते बघूनच आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे त्यांच्याकडे, किंवा त्यांना ऍडवायझर म्हणून आपण ऑप्ट केलं पाहिजे आपण त्यांच्याकडे. ओके, सो सर, आता जसं तुम्ही म्हणालात की नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे या गोष्टीमध्ये, तर हे नॉलेज मिळण्यासाठी आपल्याला लाईक तुमचं इन्स्टिट्यूट आहे स्वतःचं, तर ते कशा पद्धतीने चालतं किंवा त्याचं प्रोसेस कसं आहे हे आम्हाला तुम्ही सांगा, आणि तुमच्या इन्स्टिट्यूट बद्दल माहिती आम्हाला द्या. ड्रीम वेल्थ नावाचं माझं पुण्यामध्ये मोशी इथे इन्स्टिट्यूट आहे, ज्यामध्ये आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस घेतो. जवळपास माझं जसं तुम्हाला एक्सपिरियन्स मी सांगितलं की 20 वर्षापैकी म्हणजे 20 वर्षापासून मी स्टॉक मार्केट बघतोय आणि 15 वर्ष वेगवेगळ्या ब्रोकिंग फर्म सोबत माझं काम झालेलं आहे. ओके, तर या 15 वर्षामध्ये मी 10K प्लस क्लायंट सोबत ट्रेडिंग केलं आहे. म्हणजे माझा अनुभव त्यांच्यासोबत जितकं मी ट्रेडिंग केलंय तेवढा आहे. त्याच्यामुळे मी इन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे स्टुडंटला शिकवताना म्हणजे हेच करतोय की तुम्हाला बिझनेसमॅन कसं बघायचं आहे, स्टॉक मार्केटमध्ये ॲज अ ट्रेडिंग म्हणून काम नाही करायचं आहे, किंवा तुम्हाला ट्रेडिंग करून मला ब्रोकरेज जनरेट नाही करून द्यायचं आहे. तुम्हाला या इन्स्टिट्यूटमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला हे शिकायचं आहे. तुम्हाला हे शिकल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करायची आहे, आणि ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जेव्हा पण काही मदत लागली तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही मला टचमध्ये राहू शकता. तर माझे जितके पण जशा प्रिया मॅडम पण माझे एक स्टुडंटच आहे, ठीक आहे. तर या सिच्युएशन म्हणजे अशा याच्यामध्ये मी पूर्ण म्हणजे माझ्या या क्लासेसमध्ये आपण बेसिक आणि ॲडव्हान्स हे दोन्ही पण कोर्स प्रोव्हाइड करतो. आपण जे क्लासेस असतात ते ऑफलाईन क्लासेसमध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये शिकवतो. इव्हिनिंगची बॅचमध्ये जी लाईव्ह मार्केट असते ते कमोडिटी मार्केट असते त्यामध्ये पण शिकवतो. तर या सर्वमध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन्ही कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यासोबत आपण फायनान्शियल ॲडवायझरी पण करतो, ज्याचे वेगवेगळे प्लान्स आहे. ते नक्कीच म्हणजे जेव्हा आपण लोकांशी बोलतो किंवा माझ्यासोबत क्लायंट येतात तर त्यांचं पोर्टफोलिओ पण आपण याच्यासोबत हँडल करतो. धन्यवाद सर, खूप छान अशी माहिती दिली तुम्ही आम्हाला, आणि आमच्या चॅनलवर आलात ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, आणि आमच्या ऑडियन्सला खूप बरीच अशी माहिती मिळालेली आहे या व्हिडिओ मार्फत. आणि नक्कीच आम्ही अशी अपेक्षा करू की तुम्ही पण इन्व्हेस्टमेंट करायला चालू कराल आणि तुम्ही पण यातलं नॉलेज घ्यायला चालू कराल. बरेच व्हिडिओज आहेत युट्यूबवरती, खूप गोष्टी आहेत, खूप नॉलेज अवेलेबल आहे. फक्त ते नॉलेज प्रॉपर स्ट्रीमलाईन झालं पाहिजे, आणि त्याच्यानंतरच तुम्ही या फील्डमध्ये आलं पाहिजे असं मला पण पर्सनली वाटतं, आणि सरांनी पण तेच मेन्शन केलंय. सो येस, हा व्हिडिओ मी इथे संपवते आहे. सरांचे जे डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कॉमेंटमध्ये विचारा, सर नक्कीच त्याचंही उत्तर देतील. जर गरज पडलीच, खूप असे प्रश्न आले तर आपण पुन्हा एकदा एखादं सेशन सरांबरोबर नक्कीच अरेंज करू तुमच्यासाठी. सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.